ओके करायचं चालू. आज आपल्याला कालचा जो पार्ट राहिला होता सिलेबसचा डिकोडिंगचा पेपर 2चा जो काही पार्ट आहे तो पाहायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काल पेपर 1 पाहिला. पेपर 1 मधल्या काही गोष्टी पाहिल्या आहेत. 30 वर्षात जे काही क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यावरचे किंवा कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सर्व गोष्टी पाहिलेल्या आहेत. आज आपला राहिलेला पार्ट जो आहे महत्त्वाचा म्हणजे काय आहे पेपर 2 जो आहे. ओके तो पेपर 2 पाहूया आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाच्या. मग पेपर 2 मधले मला एकदा सब्जेक्ट सांगा. काल आपण बघितले होते लाईननुसार, कारण की आपल्याला 3 दिवस पहिले माझ्या या लेक्चरमध्ये एवढंच चालतात आहे. ओके की सिलेबस पाठ करून घेणं सगळ्यात महत्त्वाचं. ओके सेकंड पेपरचे सिलेबस सांगायचं आपल्याला, पहिला पेपर नाही. पहिल्या पेपरमध्ये इकॉलॉजी आहे, सेल बायोलॉजी अँड जेनेटिक्स. ओके दुसरा काय प्लांट, बघून नका सांगू. ओके बघून तर मग मला पण येतं वाचता. ओके पुढे सीड प्रोडक्शन अँड टेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर चौथा आहे प्लांट बायोटेक्नॉलॉजी. ओके त्याच्यानंतर पाचवा प्लांट फिजिओलॉजी. ओके त्याच्यानंतर 6वा आहे हॉर्टिकल्चर. ओके 7वा काय आहे प्लांट प्रोटेक्शन. त्याच्यामध्ये काय एंटो आणि पॅथॉलॉजी. ओके आणि लास्टला काय आहे 8वा सब्जेक्ट आपला महत्त्वाचा काय आहे फूड प्रोडक्शन किंवा फूड सिक्युरिटी अँड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. हे जे टॉपिक आहेत ते याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत सेकंड पेपरमध्ये. ओके मग आता आपल्याला सिलेबस पाहायचा आहे की कोणता कोणता आहे त्याच्यामध्ये. या सगळे सब्जेक्ट आहेत आपले त्याच्यामध्ये. मग आपण सिलेबस पाहूया. जेनेटिक्सचा काय दिलेला आहे तर जेनेटिक्सच्या सिलेबसमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सेल स्ट्रक्चर फंक्शन आणि सेल सायकल. आता सेल स्ट्रक्चर याच्यामध्ये काय आहे हा जो पार्ट आहे सेल ऑर्गॅनेल्सचा त्याच्यावरती आत्तापर्यंत आयोगाने भरपूर सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर आयोग अगोदर काय आहे तुम्हाला नॉर्मली सेल जे काही ऑर्गॅनेल्स आहेत ते इनलिस्ट करणं आणि त्याच्यामधला एखादा दुसरा विचारत होतं. बट 2023ला आयोगाने काय केलं 2023ला सेल मेम्ब्रेनवरती क्वेश्चन विचारलेला आहे आणि सेल मेम्ब्रेनचे मॉडेल्स विचारलेले आहे. जे काही इव्हॉल्युशन होत चाललेलं आहे सेल मेम्ब्रेनच्या मॉडेलमधून जे काही इव्हॉल्युशन करून लास्टचं जे काही सेल मेम्ब्रेनचं मॉडेल मांडलं गेलं. ओके त्याच्यामध्ये वेगवेगळे 5 मॉडेल होते. त्या 5 मॉडेलवरती आयोगाने काय केलं होतं 20 मार्करला क्वेश्चन विचारला होता. तो एक डिफिकल्ट क्वेश्चन होता त्या वर्षीचा सेल स्ट्रक्चरवरचा, कारण की सेलवरती दरवर्षी क्वेश्चन असणार आहे हे हमखास आहे. पण त्याच्यावरचा तो क्वेश्चन जो होता तो सर्वात डिफिकल्ट क्वेश्चन त्या वर्षीचा होता. ओके त्याच्यानंतर आहे फंक्शन. जे काही वेगवेगळे सेल ऑर्गॅनेल्स आहेत त्याचं काही फंक्शन आहे कोणत्या गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये विचारलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग महत्त्वाचे आहेत दोन्ही सेल सायकल. सेल सायकलमध्ये जे काही सेल डिव्हिजन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर काय आहे सिंथेसिस स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जेनेटिक मटेरियल. जेनेटिक मटेरियल म्हणजे काय DNA आणि RNA. ओके दोन्ही गोष्टी. मग त्याच्यामधले काय आहे त्याचं सिंथेसिस कसं होतं स्ट्रक्चर कसं आहे दोन्हीचं, कोणत्या ह्याच्यामध्ये काय गोष्टी आहेत त्याच्यामधला डिफरन्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं फंक्शन काय आहे ॲज अ जेनेटिक मटेरियल म्हणून. ओके त्या गोष्टी विचारल्या जातात. त्याच्यानंतर काय आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जेनेटिक्समधला. ओके ॲग्रिकल्चरच्या दृष्टीने लॉ ऑफ हेरिडिटी. ओके जे काही मेंडेल सरांचे लॉ आहेत त्याच्यामध्ये 3 महत्त्वाचे जे काही लॉ आहेत ते तुम्हाला विचारले जातात. त्याच्यानंतर मग आयोगाचा सर्वात आवडता टॉपिक म्हणजे क्रोमोझोम स्ट्रक्चर क्रोमोझोमल ॲब्रेशन. जे काही क्रोमोझोमचं स्ट्रक्चर आहे मग त्याच्यामध्ये तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक येतील, स्ट्रक्चर येईल, फंक्शन येईल, त्याच्यानंतर त्याचं क्लासिफिकेशन येईल. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर काय आहे क्रोमोझोमल ॲब्रेशन. क्रोमोझोमल ॲब्रेशन जे काही क्रोमोझोमल चेंजेस होतात आहे ओके ते त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्यात अवघड जाणारा टॉपिक जो आहे जेनेटिक्समधला हा आहे. ओके बट याच्यामध्ये पण 2 प्रकारचे आहेत न्यूमेरिकल चेंजेस आणि स्ट्रक्चरल चेंजेस. ओके आता न्यूमेरिकल काय आहेत ते पाठ करायला अवघड आहेत सगळे. ओके त्याच्यामुळे तुम्ही पाहाल की आयोगाने तुम्हाला स्ट्रक्चरलच विचारलेले आहेत. आयोग नेहमी अवघड करता असं गोष्टी नाही आहे. जिथं तुम्हाला अवघड गोष्टी आहेत जसं की अजून पुढे जाऊन तुम्हाला फिजिओलॉजीमध्ये तुम्हाला असं वाटतं की सायकल वगैरे पाठ करायचे आहेत बट सायकलवरती आयोगाने तुम्हाला जास्त वेळा क्वेश्चन नाही विचारलेले. मग त्याच्यामध्ये कसे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत काय आहेत गोष्टी त्या आपण पुढे पाहूया. इथं पण काय आहे तुम्ही बघा
2 ते 3 वेळा मॅक्स तुम्हाला काय आहे याच्यावरती न्यूमेरिकलवरती क्वेश्चन विचारला गेला असेल, बट बाकी मोस्ट ऑफ द टाइम काय आहे तुम्हाला स्ट्रक्चरलवरती क्वेश्चन आहे, कारण की तो लिहिण्यासारखा आहे, लक्षात राहण्यासारखा टॉपिक आहे, कारण की खूप सारा सिलेबस आहे, त्यांना पण माहिती आहे काहीतरी लिमिटेशन्स आहेत विद्यार्थ्यांना पण. ओके, त्याच्यानंतर आहे लिंकेज आणि क्रॉसओव्हर अँड देअर सिग्निफिकन्स इन अ रिकॉम्बिनेशन ब्रीडिंग. जी काही रिकॉम्बिनेशन DNA टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये काय रोल आहे कशाचा, लिंकेज आणि क्रॉसओव्हरचा. ओके, मग लिंकेज काय, क्रॉसिंग ओव्हर म्हणजे काय, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे पॉलिप्लॉइडी, युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी, या तिन्ही गोष्टी. जे काही क्रोमोझोमचे सेट आहेत त्याच्यानुसार जे काही चेंजेस आहेत ते म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये तुमच्या वेगवेगळ्या प्लॉइडी लेवल्स आहेत. ओके, आफ्टर दॅट म्युटेशन, जो काही पार्ट आहे हा तुम्हाला म्युटेशन इथे पण आहे आणि प्लांट ब्रीडिंगमध्ये पण आहे, दोन्हीकडे पण काय आहेत हे 2 टॉपिक जे आहेत रिकॉम्बिनंट ब्रीडिंग आणि हा टॉपिक दोन्हीकडे ओव्हरलॅप होतो, दोन्ही पार्टमध्ये म्हणजे दोन्ही सब्जेक्टमध्ये काय आहे तो तुम्हाला येतोय. त्याच्यानंतर हेरिटेबिलिटी, स्टेरिलिटी अँड इनकम्पॅटेबिलिटी, हे तिन्ही टॉपिक हेरिटेबिलिटी, स्टेरिलिटी अँड इनकम्पॅटेबिलिटी, याच्यामध्ये तुम्हाला स्टेरिलिटी आणि इनकम्पॅटेबिलिटी जी आहे सेल्फ इनकम्पॅटेबिलिटी वगैरे त्याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत जास्त वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन त्याचं अँड दिअर ॲप्लिकेशन इन अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट. क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या प्रकारचं आहे तिन्हीचं 3 वर्ड लक्षात ठेवा, हेरिटेबिलिटी, स्टेरिलिटी, इनकम्पॅटेबिलिटी, त्याचं क्लासिफिकेशन अँड त्याचे काय आहेत ॲप्लिकेशन्स विचारलेले आहे. सेल्फ इनकम्पॅटेबिलिटीपासून काय काय आहेत, मग त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन बऱ्याच ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. ओके, त्यानंतर आहे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स, सेक्स लिंक, सेक्स इन्फ्लुएन्स अँड सेक्स लिमिटेड कॅरेक्टर. ओके, सेक्स इन्फ्लुएन्स कॅरेक्टर कोणते आहेत, त्याच्यानंतर सेक्स लिमिटेड कोणते आहेत, सेक्स लिंक कोणते आहेत, हे तिन्ही जे टॉपिक आहेत महत्त्वाचे वेगवेगळे त्याच्यावरती आयोगाने भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला विचारलेले नाहीत. ओके हां, नाहीतर प्रत्येकच टॉपिकवरती तुम्ही पाहाल याच्यामध्ये तुम्हाला थोडेच क्वेश्चन पाहायला भेटतील कशावरती, या टॉपिकवरती. बट याच्यामधला हा जो टॉपिक आहे सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स हा महत्त्वाचा आहे. या तिन्ही टॉपिकवरती आयोगाने जास्त क्वेश्चन विचारलेले नाहीत, बट सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स जो आहे त्याच्यावरती मोस्ट ऑफ द टाइम आयोग क्वेश्चन विचारतंय. ओके, त्याच्यानंतर मग आपला दुसरा पार्ट आहे किंवा दुसरा सिलेबसचा पॉईंट आहे त्याच्यामध्ये प्लांट ब्रीडिंग. ओके, आता प्लांट ब्रीडिंगमध्ये हा टॉपिक तुम्हाला मी सांगितलं 2023ला आयोगाने काय केलेलं आहे, इथं क्वेश्चन विचारलेला आहे. किती मार्करला विचारलेला आहे, 20 मार्करला. ओके, जसं तुम्हाला सांगितलं की 30 वर्ष ह्या टॉपिकवरती क्वेश्चनच नव्हता, पण 2023ला आयोगाने काय केलेलं आहे त्या टॉपिकवरती तुम्हाला काय आहे तर 20 मार्करचा क्वेश्चन विचारलेला आहे. मग तो टॉपिक आपल्याला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय आहे मोड्स ऑफ रिप्रोडक्शन, हा सोपा टॉपिक आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा आयोग क्वेश्चन विचारतं. सेल्फिंग आणि क्रॉसिंग टेक्निक या दोन्ही ज्या गोष्टी आहेत सोप्या आहेत. याच्यामधले हे जे पहिले 2-3 पॉईंट आहेत हे सोपे आहेत, बट काय आहे आपण बऱ्यापैकी करत नाही, कारण की येतील होतील त्या सगळ्या गोष्टींमध्ये काय आहेत ते राहून जातात. आणि अशा ठिकाणी ज्यावेळेस सोपा क्वेश्चन येतो बट आपण तो व्यवस्थित केलेला नसतो तर तिथं काय आहे तुमचे मार्क्स जाण्याचे चान्सेस जे आहेत ते वाढतात. ओके, त्याच्यानंतर ओरिजिन, इव्हॉल्युशन अँड डोमेस्टिकेशन ऑफ क्रॉप प्लांट. ओरिजिन कुठं झालं कोणत्या प्लांटचं, त्याच्यानंतर त्याचं इव्हॉल्युशन कसं होत गेलं. इव्हॉल्युशन कसं होत गेलं म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल जे काही चेंजेस आहेत, बायोकेमिकल चेंजेस कसे होत गेले त्या सगळ्या गोष्टी आहेत इव्हॉल्युशनमध्ये. आणि त्याच्यानंतर डोमेस्टिकेशन कसं केलं, वाईल्ड लाईफ जे काही शुगर केन आता तुम्ही खाता. ओके, आपण जे काही शुगर तयार करतो शुगर केनपासून तो काय आहे वाईल्ड फॉर्म आहे, ग्रासेस फॅमिलीमधून येतं येते. ओके, मग त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं डोमेस्टिकेशन कसं करण्यात आलं ते काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. इव्हॉल्युशन किंवा जी काही इम्प्रूव्हमेंट आहे ती कशी झाली. त्याच्यानंतर मग सेंटर ऑफ ओरिजिन कुणी दिला कन्सेप्ट, ऑनलाईनवाले. पाठ केला असेल तुम्ही डिग्रीमध्ये, पाठ केल्यामुळे विसरलं बहुतेक. ओके, काय आहे सेंटर ऑफ ओरिजिनचा कन्सेप्ट NI वॅव्हिलॉव यांनी दिलेला आहे. ओके, त्याच्यानंतर आहे लॉ ऑफ होमोलगस सिरीज, हा एक लॉ महत्त्वाचा आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्रॉप जेनेटिक रिसोर्सेस, कॉन्झर्वेशन त्याचा आणि युटिलायझेशन. हे जेनेटिक रिसोर्सेस कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, मग त्याच्यामध्ये कॉन्झर्वेशन करण्यासाठी इन सितू कॉन्झर्वेशन, एक्स सितू कॉन्झर्वेशन ऐकलं असेल किंवा तुमच्या कॉलेजवरती काही ठिकाणी तुम्ही इन सितू कॉन्झर्वेशन केलेलं असेल, एक्स सितू कॉन्झर्वेशन केलेलं आहे. काय येतं इन सितू कॉन्झर्वेशनमध्ये मग, हां नॅचरल जे आहे ते म्हणजे काय इन सितू, आणि एक्स सितूमध्ये काय एक्स सितूमध्ये कोणते कोणते येतात, लांब केलेले म्हणजे कोणते सीड बँक. त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन्स हे काय आहेत एक्स सितू आहेत. जर्मप्लाझम कॉन्झर्वेशन करता तुम्ही वेगवेगळ्या त्या ज्या आहेत त्या. मग इंडियाचं कुठं आहे सीड व्हॅल्यूट, इंटरनॅशनल कुठं आहे ते जरा हां ते बघून घ्या.
ते प्रिलिम्सला तुम्हाला विचारले जातात. मग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या ओव्हरलॅप करतात प्रिलिम्समधल्या किंवा जे काही मेन्समधल्या प्रिलिम्समधल्या मेन्समध्ये अशा दृष्टीने. ओके. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, जे काही प्लांट ब्रीडिंग आहे त्याचे ॲप्लिकेशन कोणते आहेत, इम्प्रूव्हमेंटमध्ये क्रॉप प्लांटचा काय रोल आहे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर वेगवेगळे मॉलिक्युलर मार्कर आहेत, RAPD वगैरे जे काही मॉलिक्युलर मार्कर आहेत त्याचे ॲप्लिकेशन काय आहेत प्लांट इम्प्रूव्हमेंटमध्ये, त्या सगळ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी. त्याच्यानंतर मग आयोगाच्या सगळ्यात आवडत्या गोष्टी जे काही मेथड्स आहेत आणि त्या इझी आहेत जर व्यवस्थित शिकल्या तर. ओके. त्याच्यामध्ये काय आहे, प्युअर लाईन सिलेक्शन, P डिग्री, मास रिकरंट सिलेक्शन, कंबायनिंग ॲबिलिटी, इट्स सिग्निफिकन्स इन अ प्लांट ब्रीडिंग. एक 6 ते 7च महत्त्वाच्या मेथड आहेत. त्या जर व्यवस्थित केल्या, कारण की काय आहे आपण पाठ केलेले आहेत, त्याच्यामध्ये जे काही चार्ट आहेत त्या सगळ्या गोष्टी समजून नाही घेतलेल्या. याच्यामध्ये आयोग जे विचारतं ते तुम्हाला सिलेक्शनवाले विचारतं. मग याच्यामध्ये प्युअर लाईन सिलेक्शन, त्याच्यानंतर मास सिलेक्शन, रिकरंट सिलेक्शन, क्लोनल सिलेक्शन या आयोगाच्या महत्त्वाच्या आवडत्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काही ठिकाणी काय आहेत, बऱ्याच वेळा ते काय विचारत नाहीत तुम्हाला, प्रोसिजर विचारत नाहीत. बऱ्याच वेळा ते काय आहेत, ॲप्लिकेशन विचारतात, त्याच्या व्हरायटी ज्या आहेत त्या कोणत्या तयार झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस विचारतात. रिअरली ते काय आहे तुम्हाला जे काही त्याची प्रोसिजर आहे किंवा जे काही प्रोसेस आहे ती विचारली जाते. ओके. त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर हेट्रॉसिस अँड इट्स एक्सप्लॉयटेशन, हेट्रॉसिस आणि इनब्रीडिंग डिप्रेशन हे दोन्ही पॅरलल कन्सेप्ट आहेत. अराउंड जे काही त्याच्यामधलं डिफरन्शिएशन आहे ते विचारलं जातं. त्याच्यानंतर नवीन मेथड आली सोमॅटिक हायब्रिडायझेशन. ओके. जे काही नॉर्मल हायब्रिडायझेशन व्हायचं त्याच्यापासून काय आहे सोमॅटिक सेल, त्याचं जे काही युनियन होते आणि त्याच्यामधून जे काही हायब्रिडायझेशन केलं जातं ते म्हणजे काय आहे सोमॅटिक हायब्रिडायझेशन. ब्रीडिंग फॉर डिसीज आणि पेस्ट रेजिस्टन्स. ओके. तो एक महत्त्वाचा टॉपिक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल डिसीज रेजिस्टन्स ज्या गोष्टी येतील. त्याच्यानंतर काय आहे इथं बॅकक्रॉस मेथड येईल. ओके. त्याच्यानंतर रोल ऑफ इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन आवडता टॉपिक आहे आयोगाचा. याच्यावरती भरपूर सारे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी इन अ क्रॉप इम्प्रूव्हमेंट, याच्यावरती तुम्हाला भरपूर सारे क्वेश्चन आयोग अगोदर विचारत होतं, आता एवढे जास्त विचारत नाही. किंवा याच्यामध्ये पण तुम्ही बघा जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट्स जे आहेत वेगवेगळे कोणते कोणते आहेत आत्तापर्यंत जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप प्लांट. BT कॉटन हे काय आहे इंडियामधलं नॉन इटेबल आहे. ओके. आणि वर्ल्डमध्ये सगळ्यात जास्त कशाचं आहे, कोणतं BT क्रॉप ग्रो केलं जातं, हां हे झालं इंडियामधलं एक नॉन इडेबल आहे. इडेबलमधलं अजून GM मस्टर्ड येणार आहे आपलं, पण ते अजून काय आहे अप्रूव्ह झालेलं नाही आहे. ओके. ट्रायल चाललेल्या आहेत त्याच्या सगळ्या जे काय आहेत त्या गोष्टी. मग याच्यामध्ये काय आहे BT सोयाबीन आहे. ओके. त्याच्यानंतर BT मेज आहे. हे जे आहेत क्रॉप हे जगामध्ये जास्त, अमेरिका जे आहे त्याच्यामध्ये जास्त त्यांचा नंबर आहे GM क्रॉपमध्ये. ओके. बाकीचे पण आहेत, मग त्यांनी टोमॅटो ब्रिंजल वगैरे ते पण त्यांच्याकडे काय आहेत अप्रूव्ह केलेले आहेत, ते पण आपल्याकडे अजून अप्रूव्ह केलेले नाहीत. ओके. त्याच्यानंतर मग सीड प्रोडक्शन आणि टेक्नॉलॉजी. आता सीड प्रोडक्शनमध्ये काय आहे प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी कोणत्या कोणत्या आहेत, सीडचं प्रोडक्शन कसं केलं जातं त्या, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे सीड कोणते आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत, क्लासिफिकेशन सीडचं टाईप्स असतील त्या सगळ्या गोष्टी. प्रोसेसिंग कोणत्या कोणत्या गोष्टींचं प्रोसेसिंग आहे काय आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सर्टिफिकेशन कसं केलं जातं, कोणत्या कोणत्या एजन्सी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, नॅशनल सीड सर्टिफिकेशन एजन्सी असेल किंवा बाकीच्या रिजनल असतील, स्टेट सर्टिफिकेशन एजन्सी असतील, SSC वगैरे त्या सगळ्या याच्यामध्ये आहेत. मग सीड टेस्टिंग कोणत्या कोणत्या सीड टेस्टिंग आहेत. ओके. ज्या काही टेस्ट घेतले जातात वेगवेगळ्या त्याच्यामध्ये, जे काही कलरच्या वगैरे तुम्ही लक्षात ठेवले असतील डिग्रीमध्ये त्या सगळ्या टेस्ट याच्यामध्ये येतील. त्याच्यानंतर स्टोरेज, मग त्याच्यामध्ये ते ड्राय किती अमाऊंटपर्यंत केलं पाहिजे. ओके. किती दिवसांसाठी ठेवायचं आहे, शेल्फ लाईफ कशी टिकली पाहिजे, त्याची प्युरिटी जी आहे ती कशी मेंटेन राहिली पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मग महत्त्वाचा टॉपिक DNA फिंगरप्रिंटिंग अँड सीड रजिस्ट्रेशन. DNA फिंगरप्रिंटिंग हा एक टॉपिक महत्त्वाचा आहे आणि सीड रजिस्ट्रेशनच्या मेथड कोणत्या कोणत्या आहेत, प्रोसिजर काय फॉलो करावी लागते त्या सगळ्या गोष्टी सीड रजिस्ट्रेशनमध्ये येतील. त्यानंतर आयोग याच्यावरती रिसेंटली क्वेश्चन विचारायला लागलेला आहे, रोल ऑफ पब्लिक अँड प्रायव्हेट सेक्टर इन अ सीड प्रोडक्शन अँड मार्केटिंग. ओके. कोणत्या पब्लिक सेक्टर कंपनी कोणत्या आहेत सीड प्रोडक्शनसाठी महत्त्वाच्या इंडियाच्या दृष्टीने, किंवा महाराष्ट्रातली एखादी सांगा. लहानपणी तुम्ही बघितले असेल कधी शेतात मका ज्वारी टाकायला गेला तर त्या पिशवीवरचं नाव एखाद्या वेळेस चुकून वाचलं असेल, महाबीज. ओके. जी कुठं आहे महाबीज, अकोलामध्ये सगळ्यात जास्त सीड प्रोडक्शन चालतं. ओके. अकोलाचे जी युनिव्हर्सिटीला लागूनच यांचं काय आहे तर मेन ऑफिस आहे. ओके. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट IPR इश्यूज जे आहेत ते सध्या
ट्रेंडिंग आहेत. ओके, त्याच्यानंतर WTO इश्यू असतील किंवा जे काही ह्या पॉलिसीज आहेत ज्या इंटरनॅशनल पॉलिसीज त्याचे इम्पॅक्ट्स काय पडतात आहे. ओके, क्रॉप इम्प्रूव्हमेंटमध्ये असतील किंवा प्लांट ब्रीडिंगमध्ये त्या सगळ्या गोष्टी किंवा जे काही तुमचं सीड प्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये काय रोल आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सीड प्रोडक्शन आणि टेक्नॉलॉजीमध्ये आहेत. त्याच्यानंतर आहे प्लांट फिजिओलॉजी. आता इथं काय आहे, हा टॉपिक सगळ्यांना खूप मोठा वाटतो. याच्यामध्ये काय आहे, बऱ्याच वेळा असं आपल्याला वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशनमुळे ह्या सगळ्या टॉपिकची भीती वाटते. पण सगळ्यात सोपं काय आहे तर सेकंड पेपरमध्ये फिजिओलॉजी आहे. बट त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला जर बेसिक त्याच्यामधलं समजत असेल, ज्या की त्या दिवशी मी तुम्हाला टर्मिनॉलॉजी सांगितल्या होत्या, वॉटर पोटेन्शियल, टर्गर प्रेशर असेल, त्याच्यानंतर काय आहे ऑस्मोसिस असेल, डिफ्युजन असेल, युनिपोर्ट मुवमेंट असेल, सिम्पोर्ट असेल, ओके, सिम्प्लास्ट असेल, अपोप्लास्ट असेल, या जर गोष्टी समजत असतील एकदम व्यवस्थित, हायपोटोनिक सोल्युशन, हायपरटोनिक सोल्युशन, फ्लॅसिड कंडिशन काय आहे सेलची, त्या सगळ्या, क्रिनेटेड सेल म्हणजे काय, या जर सगळ्या गोष्टी समजत असतील तर हा टॉपिक सगळ्यात इझी टॉपिक आहे. एकदा जर हा समजला तर कन्सेप्ट ओरिएंटेड जर समजला, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अप्लाइड क्वेश्चन आला या टॉपिकमध्ये तरी तुम्ही काय आहे लिहू शकता. ओके, मग याच्यामध्ये काय आहे, प्रिन्सिपल ऑफ प्लांट फिजिओलॉजी विथ रेफरन्स टू प्लांट न्यूट्रिशन, ॲब्सॉर्प्शन, ट्रान्सलोकेशन, मेटाबॉलिझम ऑफ अ न्यूट्रिएंट. आता याच्यामध्ये 4 टॉपिक आहेत वेगवेगळे. एक तर न्यूट्रिशनचा आहे. ओके, त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन 2, वॉटरचं ॲब्सॉर्प्शन याच्यामध्ये आणि न्यूट्रिएंटचं ॲब्सॉर्प्शन असेल. ओके, त्याचं ट्रान्सलोकेशन असेल. त्याच्यानंतर मेटाबॉलिझम कोणत्या प्रकारचं आहे प्लांटचं, त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर SPAC, ओके, सॉईल वॉटर प्लांट ॲटमॉस्फिअर कॉन्टिनम, SPAC, सॉईलमधून प्लांटमध्ये, तिथून ॲटमॉस्फिअरमध्ये, बरोबर, SPAC कॉन्टिनम त्याला म्हटलं जातं. ते ज्या गोष्टी आहेत, वॉटर जे आहे कुठून सॉईलमधून प्लांटमध्ये आलं, प्लांटमधून ॲटमॉस्फिअरमध्ये रेस्पिरेशननं जातं. मग त्या सगळ्यांमध्ये काय आहे, कोणता सब्जेक्ट येतो आपला, प्लांट फिजिओलॉजी येतो आहे. ओके, त्याच्यानंतर आहे एन्झाईम्स अँड प्लांट पिगमेंट, वेगवेगळे एन्झाईम्स कोणते इन्व्हॉल्व आहेत. त्याच्यानंतर प्लांट पिगमेंट जे आहेत, एन्झाईम काय करतात, एन्झाईम कशासाठी महत्त्वाचे आहेत, फास्टन किंवा हॅस्टन्स द रिॲक्शन रेट. ओके, त्या सगळ्या गोष्टींसाठी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, मॉडर्न कन्सेप्ट अँड फॅक्टर अफेक्टिंग प्रोसेसेस. ओके, आता याच्यामध्ये पण तुम्ही बघा, यावर्षीचे जे काही MPSC फॉरेस्ट्रीचा पेपर झाला त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिसचे फॅक्टरच विचारले होते त्यांनी. फोटोसिंथेसिसचं तुम्हाला काय सायकल वगैरे त्या गोष्टी नाही विचारत आयोग, कारण की त्या पाठ करणं, त्याच्यामधले सगळे ज्या गोष्टी आहेत, ज्याचे काही सायकल आहेत तुमचे, C3 सायकल असेल, C4 सायकल असेल किंवा बाकीचे जे काही सायकल आहे त्याच्यामधले, कारण की तुम्ही कितीही पाठ केलं तरी एखादा एन्झाईम जर त्याच्यामधलं तुमच्याकडून मिस झालं लिहिताना तरी काय आहे, त्या पूर्ण सगळ्या ह्याचा इम्पॅक्ट चेंज होणार आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे जनरली काय आहे, आयोग त्याच्यावरती जास्त तुम्हाला क्वेश्चन विचारत नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन जे आहेत तेच विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर काय आहे, C3 आणि C4 किंवा कॅम्प मेकॅनिझम जे आहे ते याच्यामध्ये विचारलेले आहेत वेगवेगळे. याच्यामध्ये काय आहे, या दोन्हीमधला जनरली तुम्हाला काय आहे, जास्त वेळा आयोगाने डिफरन्स विचारलेला आहे. C3 काय आहे मेकॅनिझम, C4 मध्ये कोणते प्लांट येतात, C3 मध्ये कोणते येतात आणि कॅम्पमध्ये कोणते येतात. C4 मध्ये कोणते येतात, मग शुगर केन. अजून काय आहे फरक C3 आणि C4 मध्ये, एक असा ब्रॉड फरक जर सांगायचा म्हटला की डिफरन्स सांगायचं म्हटलं तर काय, शुगर केन. अजून त्याच्यामध्ये C4 मध्ये काय येत आहे, यस केन. ओके, त्याच्यानंतर मेज. ओके, याचे जर लीव्ज बघितले कसे असतात, लिप ब्लेड असतात. ओके, लांब आहेत ते जे काही. त्याच्यामध्ये बाकीचे जे काही तुमचे C3 आहे, जनरल कॅरेक्टरिस्टिक आहे ही, अशी नाही की प्रत्येक ठिकाणी ती लागेलच. ओके, एक आपल्याला ब्रॉड कन्सेप्ट जर लक्षात ठेवायचा म्हटला किंवा मराठीमध्ये सांगायचं झालं तर एक काहीतरी ठोकताळा आपण लक्षात ठेवायचा म्हटलं तर तो कन्सेप्ट लागेल. मग याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर क्रान्झ अनाटॉमी जो आहे तो महत्त्वाचा डिफरन्स आहे. ओके, आणि आता ज्यावेळेस क्लायमेट चेंज होईल त्यामध्ये सगळ्यात बेनिफिशियल कोण राहतील तर C4 प्लांट राहतील. ओके, त्यांचं काय आहे, प्रोडक्शन वाढेल. ओके, बाकी C3 प्लांट जे आहे त्यांचं प्रोडक्शन जे आहे ते कमी होईल किंवा इल्ड कमी होईल, क्वालिटी त्यांची कमी होईल. मग ते तुम्हाला क्लायमेट चेंजच्या दृष्टीनं लिहायचं आहे. मग याचा जो फायदा आहे हा तुम्ही GSच्या याच्यामध्ये लिहू शकता. म्हणजे काही टेम्परेट रिजन आहे, टेम्परेट रिजनमध्ये काय आहे, जो काही ग्रोईंग पिरियड आहे. ओके, ग्रोईंग पिरियड म्हणजे काय, नाही, एका वर्षामध्ये ग्रोविंग पिरियड असतो की बाबा एवढे दिवस, म्हणजे टेम्परेटचा वेगळा असतो, ट्रॉपिकलचा वेगळा असतो, सब ट्रॉपिकलचा वेगळा असतो. ओके, आपल्याकडे किती दिवसाचा आहे ग्रोईंग पिरियड,
365 दिवस आहेत टोटल, त्याच्यामध्ये तुम्ही किती दिवस ग्रोईंग करू शकता की कंडिशन तशी राहते. ओके, आता जो टेम्परेट रिजन आहे, टेम्परेट रिजनमध्ये सगळ्यात कमी राहते. का तर तिथं काय आहे, जे काही प्रेसिपिटेशन आहे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये असते प्रेसिपिटेशन, मग रेनफॉल असेल, हेल असेल, स्टॉर्म असेल, जे काही वेगवेगळे आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे काय राहते, मोस्ट ऑफ द टाईम काय आहे ते स्नोनं एरिया कव्हर राहतोय. मग त्याच्यामुळे काय आहे, जी काही सॉईल आहे थोडेच दिवस काय आहे ओपन कंडिशनला राहणार आहे आणि त्याच वेळेस तुम्ही कल्टिवेशन करू शकता. ओके, मग क्लायमेट चेंजमुळे काय होतंय, जे काही स्नो आहे तो मेल्ट होतोय, आईस मेल्ट होतोय, आईस मेल्ट झाल्यामुळे काय आहे, जी काही सॉईल आहे ती ओपन होणार आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही कल्टिवेशन करू शकणार आहे. तो एक फायदा आहे तसं बघितलं तर. ओके, त्याच्यामुळे काय आहे, जास्त पैसे कमवा, टेम्परेट कंट्रीला शिफ्ट व्हा. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत जर क्लायमेट चेंज जास्त व्हायला लागलं तर. ओके, त्याच्यानंतर काय आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन. ओके, जे काही फॅक्टर अफेक्ट करतात आहे, एरोबिक रेस्पिरेशन असेल किंवा अनएरोबिक रेस्पिरेशन, मग त्याच्यामधले जे काही दोन्ही गोष्टी आहेत. ओके, फोटो रेस्पिरेशन इन बिटवीन फोटोसिंथेसिस आणि रेस्पिरेशन, त्याच्यामधलं जे फोटोसिंथेसिस वगैरे किंवा जे काही फोटो रेस्पिरेशन जे आहे, डार्क रेस्पिरेशन वगैरे, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला याच्यामध्ये पाहायच्या आहेत. एकदम इझी टॉपिक आहे, सर्वात व्यवस्थित. त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट मेटाबॉलिझम, याच्यामध्ये तिन्हीमधल्या वेगवेगळ्या गोष्टी, मेटाबॉलिझममध्ये कसा रोल आहे प्लांटच्या ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. बरोबर, डिग्रीमध्ये तुम्ही डिफरन्स लिहिला असेल त्याचा. ओके, आयदर हॉर्टिकल्चरमध्ये आला असेल नाहीतर फिजिओलॉजीमध्ये आला असेल तुम्हाला. हा टॉपिक तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये पण आहे. ग्रोथ म्हणजे काय आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय, काय एक बेसिक फरक सांगू शकताय? ऑनलाईनवाले काय सांगत नाही. सांगा काहीतरी असेल डिफरन्स, डिग्रीमध्ये काहीतरी बघितलं असेल का, तेवढ्या पुरता पाठ केला विसरून. काय बोला, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट म्हणजे काय? मग ते तुम्ही तेच शब्द त्याच्यामध्ये यूज करताय, त्या शब्दांचं मिनिंग विचारलंय. ओके, हे डिग्रीचं आन्सर झालं. हां, तेच शब्द त्याच्यामध्ये लिहायचे किंवा आपण कॉम्प्रेन्शन लिहायचो. शब्द दिसला, मागची पुढची लाईन, जिथं कॉमा आहे, फुल स्टॉप आहे, ह्या फुल स्टॉपपासून चालू केलं त्या फुल स्टॉपपर्यंत लिहून दिला. ओके, ते काम सोडावं लागेल आपल्याला आता जर इथं करायचं म्हटलं तर. ओके, याच्यामध्ये ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दोन्ही फॅक्टर वेगळे आहेत, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस अशा दोन आहेत त्याच्यामध्ये. ओके, मग त्या ग्रोथमध्ये तुम्ही कर्व ऐकला असेल, कोणता कर्व? कोणता? बोला मोठ्याने बोला, बरोबर सांगताय, त्यांच्या कानात सांगण्यापेक्षा आम्हाला पण ऐकू द्या. ओके, सिग्मॉइड कर्व किंवा यस कर्व जो आहे, जी ग्रोथ आहे त्याच्यामध्ये येतो. मग त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामधले, रिव्हर्सिबल प्रोसेस, इरिव्हर्सिबल प्रोसेस. मग डेव्हलपमेंटमध्ये ॲक्च्युली काय होतं त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायच्या आहेत आणि याच्यावरती आयोगाने तुम्हाला काय आहे शॉर्ट नोट्स बऱ्याच वेळा विचारलेली आहे. ओके, त्याच्यानंतर फोटोपिरियडिझम असेल किंवा वर्नलायझेशन असेल, दोन्ही शॉर्ट डे प्लांट आहेत, लॉंग डे प्लांट आहे, डे न्यूट्रल आहेत. ओके, वर्नलायझेशन प्रोसेस म्हणजे काय आहे, ज्यावेळेस डार्क कंडिशन आहे त्याच्यामध्ये कसं रिस्पॉन्स करतं आहे प्लांट, त्याच्यामधले कोणते मेटाबॉलिझम, जे प्लांटचं मेटाबॉलिझम असेल किंवा बायो केमिकल रिॲक्शन्स जे आहेत त्या कशा चेंजेस होतात, या गोष्टी तुम्हाला फोटोपिरियडिझममध्ये आहेत. त्याच्यानंतर प्लांट ग्रोथ सबस्टन्सेस अँड देअर रोल इन अ क्रॉप प्रोडक्शन, जे काल तुम्हाला म्हटलं होतं PGR. ओके, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर किंवा सबस्टन्सेस म्हटलं जातं. मग PGRमध्ये काय आहेत, वेगवेगळे दोन्ही प्रकारचे आहेत, रिटार्डंटवाले आहेत आणि प्रोमोटरवाले आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये परत सब क्लासिफिकेशन आहे, ते कोणते आहेत, त्यांचा प्रत्येकाचा रोल काय आहे. ओके, काही याचा रोल कशासाठी यूज केला जातो आहे. ओके, काही गोष्टी आहेत, काही याच्यामध्ये जर तुम्ही तो यूज केलं पर्टिक्युलरली तर शूटची ग्रोथ होती, काही यूज केले तर रूटची ग्रोथ होते. ओके, मग त्याच्यामध्ये कोणते येतात, सायटोकायनिन कशामध्ये येतं आणि ऑक्झिन कशामध्ये येतं. ऑक्झिन वाढवलं तर काय वाढतं आणि सायटोकायनिन वाढवलं तर काय वाढतं. ओके, रूटची आणि शूटची कशी ग्रोथ होते, ज्यावेळेस तुमच्या प्लांट शूटची प्रॉपर ग्रोथ झालेली आहे पण रूटची ग्रोथ नाही आहे, मग अशा ठिकाणी तुम्हाला काय सायटोकायनिन वाढवायचं आहे का ऑक्झिन वाढवायचं आहे, ह्या गोष्टी कळाल्या पाहिजेत. ओके, त्याच्यासाठी काय आहे, PGRचा रोल महत्त्वाचा आहे. ओके, त्याच्यानंतर फिजिओलॉजी ऑफ अ सीड डेव्हलपमेंट अँड जर्मिनेशन आणि डॉर्मन्सी, जी काही सीडची डॉर्मन्सी आहे त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. ओके, ऑनलाईनवाले, ग्रोथ इज अ स्पेसिफिक लाईक रूट लिव्स अँड डेव्हलपमेंट इज अ ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ अ प्लांट. ओके, तिथेच आलं मॅडम.
ठीक आहे, नाईस ट्राय, बेटर लक नेक्स्ट टाईम. कन्सेप्ट शिकवल्यानंतर चेंज होईल सगळ्या गोष्टी. ओके, काही प्रॉब्लेम नाही. देत राहा उत्तरं जे आहेत ते, जे येतात आहे त्या गोष्टी, कारण की जेव्हापर्यंत तुम्ही चुकणार नाही तोपर्यंत सुधारणार नाही. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे, स्ट्रेस फिजिओलॉजी. हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे. ओके, याच्यामध्ये काय आहे तुम्हाला शिकायचं आहे, ड्राऊट आल्यानंतर प्लांट जे आहे ते कोणत्या प्रकारचे ॲडॉप्शन करत आहे. ओके, त्याच्यानंतर साल्ट स्ट्रेस जर आला, सलाईन सॉईल जर झाली, तर त्या ठिकाणी कोणते प्लांट ॲडॉप्शन करतं, काय चेंजेस करतं आहे, त्याच्या ग्रोथ असेल किंवा काही ज्या काही हॅबिटाट आहेत त्याच्या कशा कशा चेंज होत जातात, किंवा वॉटर स्ट्रेस कंडिशन आली तर ते कसं चेंज करतं आहे. हीट स्ट्रेस असेल, कोल्ड स्ट्रेस असेल, हे जे काही वेगवेगळे स्ट्रेस आहेत ह्या ठिकाणी काय आहे प्लांटची फिजिओलॉजी कशी चेंज होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय आहेत फिजिओलॉजीमध्ये येतील. ओके, त्याच्यानंतर मग महत्त्वाचा टॉपिक हॉर्टिकल्चर आणि लँडस्केप लँडस्केप गार्डनिंग. त्याच्यामध्ये काय आहे तुम्हाला सर्वात महत्त्वाचे काय आहेत याच्यामध्ये दिलेले आहेत, मेजर फ्रूट्स प्लांटेशन क्रॉप, व्हेजिटेबल, स्पायसेस, फ्लावर क्रॉप. ओके, काय काय म्हटलेलं आहे, फ्रूट क्रॉप, प्लांटेशनमध्ये कोणते कोणते क्रॉप येतात लिस्ट करूया आपण. टी, कॉफी, रबर. ओके, हां, जनगण मन. ओके, तिथनं पुढचा अजून हे येते का, हां प्लांटेशनचा कॅश क्रॉप असण्याचा, मग ह्याच्यामधून पण कॅश येते. हां, याला तर डॉलर अर्निंग क्रॉप म्हटलं जातं, बरोबर आहे. हां, कॉफी सगळ्यात महाग विकते, कॉफीचा ऑनलाईन पैसे येतात आहे, कॅश नाही येते. हां, शुगर केन काय आहे प्लांटेशनमध्ये पण पकडलं जातं. ओके, हे महत्त्वाचं आहे. मग आयोग प्रिलिम्सला हे सगळ्या गोष्टी देणार आणि त्याच्यामध्ये शुगर केन देणार. मग आपलं ॲग्रिकल्चरचं जास्त नॉलेज आपण चूक करून येणार, बाकीचे बरोबर करून येणार. त्यांनी वाचलेलं असतं, आपल्याला माहिती आहे शुगर केन कुठंतरी फील्ड क्रॉपमध्ये येतं, कॅश क्रॉपमध्ये येतं. ओके, तिकडे ॲन्युअल आहे वगैरे सगळं त्याचं बॉटनिकल नेम वगैरे माहिती आहे, पण ते प्लांटेशनमध्ये येतं हे आपल्याला माहीत नसतं. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत प्लांटेशन क्रॉपमध्ये. ओके, त्याच्यानंतर मग वेगवेगळे व्हेजिटेबल्स आहेत, लिपी व्हेजिटेबल असतील, रूट व्हेजिटेबल असतील, फ्रूट व्हेजिटेबल असतील, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर स्पायसेस. ओके, फ्लावर क्रॉप्स आहेत वेगवेगळे, जे की 4-5 तुम्हाला मी आता हे झालं की आपला पुढचं जे आहे त्याच्यामध्ये क्रॉपच लिहून देईल की आयोग कोणते कोणते क्रॉप विचारलेले आहेत आयोगाने 30 वर्षामध्ये. ओके, त्याच्यानंतर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस ऑफ अ मेजर हॉर्टिकल्चरल क्रॉप. मग हॉर्टिकल्चरल क्रॉप कोणते, तर हे फ्रूट्स, प्लांटेशन, व्हेजिटेबल, स्पायसेस आणि फ्लावर क्रॉप. ओके, त्याच्यानंतर प्रोटेक्टेड पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस, POP लक्षात ठेवा, POP म्हटलं जातं. मग त्या ॲग्रोनॉमीमध्ये पण आहेत आपल्याला जे काही ॲग्रिकल्चरचे क्रॉप आहेत ते. ओके, त्याच्यानंतर काय आहे प्रोटेक्टेड कल्टिवेशन, जे काही आपलं ग्रीन हाऊस आहे, पॉली हाऊसेस आहेत, ते सगळे काय आहे त्याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर हायटेक हॉर्टिकल्चर म्हटलं जातं. हायटेकचं स्पेलिंग हाय नाही लिहायचं. ओके, हायटेक वेगळं आहे इथं. ओके, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आहेत. त्याच्यानंतर व्हॅल्यू ॲडिशन इन फ्रूट आणि व्हेजिटेबल दोनच आहे त्याच्यामध्ये, फ्रूट्समध्ये आणि व्हेजिटेबल्समध्ये. जे काही तुम्ही जाम, जेली, ओके, अजून काय बनवलं, सिडार, कॅन्डी, अजून काय बनवलं, RTS. RTS म्हणजे काय, रेडी टू सर्व, जे बाहेर आपण पितोय ते. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर स्क्वॅशेस वेगवेगळे आहेत ते. ओके, कोणत्या कोणत्या ह्याच्यापासून काय काय बनतं, काजूपासून काय बनतं आहे, हां बियर कशापासून बनते, हां बार्ली, ग्रेन्स वेगवेगळे सिरियल्स जे आहेत त्याच्यापासून. ओके, ओडका सिलेबसचं पार्ट आहे, हे 2 तरी ऐकले असतील, बाकीचे जाऊ द्या सिलेबसमधले. पोटॅटोपासून बनतो ओडका. ओके, सिडार ॲपलपासून बनतं. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचं जे विचारलं होतं तुम्हाला ते काय विचारलं होतं, कॅश्यूनटपासून काय बनते, फेनी कोकणामध्ये बनते. ओके, सगळ्यात जास्त पिली जाते त्या सगळ्या गोष्टी. ओके, त्याच्यानंतर काय आहे लँडस्केपिंग अँड कमर्शियल फ्लोरिकल्चर.
ओके. लँडस्केप गार्डनिंग जो प्रकार आहे मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या कोणत्या येतात आहे. आणि कमर्शियल फ्लोरिकल्चर जे आहे, ओके, मुघल गार्डन असेल, त्याच्यामध्ये फॉर्मल इनफॉर्मल गार्डन कोणते आहेत, त्याचे टाईप्स काय आहेत ते, ओके, त्याचे कंपोनंट्स काय आहेत, ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर आहे मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट्स. आता मेडिसिनलमध्ये त्यांनी आयोगाने तुम्हाला सर्पगंधा आणि अश्वगंधा हे दोनच क्रॉप आत्तापर्यंत विचारलेले आहेत. ओके. आणि यावर्षी काय आहे तुम्हाला एक मेंथा हे जे क्रॉप आहे ते आयोगाने थोडंसं बाउन्स क्रॉप यावर्षी विचारलेलं होतं. ओके. त्यानंतर आहे रोल ऑफ फ्रूट्स आणि व्हेजिटेबल इन अ ह्युमन न्यूट्रिशन. ओके. हा टॉपिक जो आहे हा टॉपिक तुम्हाला इथं महत्त्वाचा आहे, फूड सेफ्टी ऑफिसरमध्ये महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला GS3 पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामधून याच्यामधून कोणते विटॅमिन्स भेटतात ते काय आहेत, ओके, त्या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला हॉर्टिकल्चरमध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर मग महत्त्वाचा टॉपिक फूड सिक्युरिटी, ओके, किंवा प्लांट प्रोटेक्शन आणि त्याच्या वेगवेगळ्या टेक्निक्स काय आहेत, म्हणजे याच्यामध्ये काय आहे इंटो आणि पॅथोचा अभ्यास आहे. डायग्नोसिस ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, फील्ड क्रॉप, व्हेजिटेबल, ऑर्चर्ड, प्लांटेशन क्रॉप अँड दिअर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता याच्यामध्ये कोणते कोणते सांगितलेत बघा, पेस्ट कशाच्या सांगितलेत आणि डिसीजेस कशाचे. एकतर फील्ड क्रॉप्स जे आहेत त्याचे, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्सचे, त्याच्यानंतर ऑर्चर्ड, प्लांटेशन क्रॉप आणि त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे प्रत्येकाचा, पेस्ट आणि डिसीजेस जे आहेत त्याच्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट अँड डिसीजेस अँड दिअर मॅनेजमेंट, क्लासिफिकेशन कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत काय आहेत त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड पेस्ट, IPM अँड IDM हे दोन्ही गोष्टी आहेत त्या महत्त्वाच्या आहेत कंट्रोलसाठी. त्याच्यानंतर हा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे, याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन विचारले जातात, स्टोरेज, पेस्ट अँड दिअर मॅनेजमेंट. ओके. त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस सध्या रिसेंटली महत्त्वाचा टॉपिक आहे. वेगवेगळ्या ज्या काही मेथड येतात आहे बायोलॉजिकल कंट्रोलसाठी, ओके, त्या याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर इपिडेमॉलॉजी अँड फोरकास्टिंग ऑफ अ मेजर क्रॉप पेस्ट अँड डिसीजेस. आता त्याला जर कंट्रोल करायचं म्हटलं तर तुम्हाला काय आहे त्याची इपिडेमॉलॉजी माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये फोरकास्टिंग करणं गरजेचं आहे. ओके. एखादी पेस्ट जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर, किंवा डिसीज कंट्रोल करायचा असेल तर. त्याच्यानंतर प्लांट क्वारंटाईन मेजर्स ज्या आपण लिहितो 2-4 आपल्याला यायच्या, ओके, क्लीन कल्टिवेशन, अजून काय, ट्रान्सप्लांट, डिस्ट्रॉय अफेक्टेड पार्ट, अजून काय, काय नाही आलं तर 300 मेस सल्फर फाईन पावडर, ओके, अजून काय, डिसीज फ्री व्हरायटी, पेस्ट फ्री व्हरायटी. ओके. मग मेन जे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या मेजर्स आहेत त्या घेतल्या पाहिजेत काय आहेत त्या, आणि सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक हा आहे याच्यामध्ये. हे 2 टॉपिक, पेस्टिसाइड, दिअर फॉर्म्युलेशन अँड मोड्स ऑफ ॲक्शन. पेस्टिसाइड फॉर्म्युलेशनवरती बरेच सारे क्वेश्चन विचारलेले आहेत, किंवा जे काही डिसीजेस असतील त्या डिसीजेससाठी कंट्रोलिंगसाठी जे काही यूज केले जातात वेगवेगळे केमिकल्स, त्याचं फॉर्म्युलेशन कसं होतं काय आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारले जातात. ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठं डायजेस्टिव्ह सिस्टम वगैरे दिसते काही नाही आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला व्हायरस, फंजाय, बॅक्टेरिया किंवा मायकोलॉजी वगैरे काही दिसत नाही. जनरल पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये, पण ह्या दोन्ही गोष्टींवरती आयोगाचा काय आहे जास्त भर आहे. ओके. आणि ह्याच्यामधले जे काही तुम्हाला वेगवेगळे क्रॉप्स आहेत त्याच्यावरच्या वेगवेगळ्या पेस्ट विचारलेले आहेत किंवा डिसीजेस विचारले, त्याच्यामध्ये पण महत्त्वाच्याच क्रॉपवरती 12 ते मला वाटतं 22 क्रॉप आहेत त्याच्यामध्ये, ते पण मी लिहून देतो आज तुम्हाला ते कोणते कोणते आहेत. ओके. त्यानंतर मग 7वा महत्त्वाचा लास्टचा आपला टॉपिक फूड प्रोडक्शन अँड न्यूट्रिशन मॅनेजमेंट. फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ट्रेंड इन इंडिया, कोणत्या प्रकारचं फूड आपल्याकडे प्रोड्यूस होतं आहे आणि कन्झम्पशनचा ट्रेंड कसा आहे. कारण की नॉर्थला बघितलं तर त्यांचा कन्झम्पशनचा ट्रेंड वेगळा आहे, साऊथमध्ये वेगळा आहे, सेंट्रलला वेगळा आहे. ओके. त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्या ह्याच्यामध्ये न्यूट्रिशन कशा प्रकारचं आहे काय आहे तर सगळा खाली आपल्याला टॉपिक आहे. फूड सिक्युरिटी अँड ग्रोईंग पॉप्युलेशन विजन 2020 हा पार्ट जो होता. आता विजन 2020 झालं, ते अचीव झालं नाही झालं, त्याच्यामधले काय आहेत जे काही इम्पॅक्ट वगैरे, किंवा त्याच्यामधून काय आहे कोणते ड्रॉबॅक्स राहिले, चॅलेंजेस कोणते होते त्याला, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये विचारले जातात. ओके. त्याच्यानंतर रिझन्स फॉर ग्रेन सरप्लस, काय रिझन सांगता येईल ग्रेन सरप्लससाठी? ग्रीन रिव्हॉल्युशन. ओके. दुसरं अजून काय? फक्त ग्रीनच रिव्हॉल्युशन? किती प्रकारचे रिव्हॉल्युशन? ग्रीन आहे, गोल्डन आहे, व्हाईट रिव्हॉल्युशन, अजून ब्ल्यू रिव्हॉल्युशन, अजून पिंक रिव्हॉल्युशन. ओके. जेवढे कलर आठवतात तेवढे लिहून. हां, स्वीट रिव्हॉल्युशन मोदींनी सांगितलेलं. कशामध्ये स्वीट रिव्हॉल्युशन?
हनी बी जे आहे त्याच्यामध्ये स्वीट रिव्हॉल्युशन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर नॅशनल अँड इंटरनॅशनल फूड पॉलिसीज, ज्या काही वेगवेगळ्या फूड पॉलिसीज आहेत, नॅशनल असतील किंवा इंटरनॅशनल फूड पॉलिसीज आहेत, त्या महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर प्रोडक्शन, प्रोक्युरमेंट अँड डिस्ट्रीब्युशन कन्स्ट्रेंट, प्रोडक्शन कसं होतं आहे, त्याचं प्रोक्युरमेंट किती होतं आहे, कोणत्या कोणत्या एजन्सी प्रोक्युरमेंटमध्ये इन्व्हॉल्व आहेत, ओके, आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं होतं आहे, ओके, त्या सगळ्या गोष्टी. अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स पर कॅपिटा एक्सपेंडिचर ऑन अ फूड, ओके, अवेलेबिलिटी किती आहे. त्याच्यानंतर मग काय आहे, पर कॅपिटा एक्सपेंडिचर, प्रत्येकजण किती, पर कॅपिटा म्हणजे काय आहे, दरडोई जे म्हटलं जातं तो वाला प्रकार याच्यामध्ये आहे. मग तो एक्सपेंडिचर किती करतोय फूडवरती, किती करायला पाहिजे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर ट्रेंड्स इन पॉवर्टी, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम अँड बिलो पॉवर्टी लाईन पॉप्युलेशन, ओके, ट्रेंड्स इन पॉवर्टी, पॉवर्टीमध्ये वेगवेगळे ट्रेंड्स आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे पॉवर्टी आहे, का आहे, त्या सगळ्या गोष्टी. मग PDS सिस्टम कशी आहे, आणि बिलो पॉवर्टी लाईन, अबव पॉवर्टी लाईन किती लोक आहेत, ओके, किती लाख लोकांना दिलं जाते आपल्या इकडं PDS सिस्टम अंडर धान्य दिलं जाते. किती लोकसंख्या आहे आपली आता, हां 140च्या आसपास गेली, 120 होती, आता 20 तर वाढलीच असेल, ओके, अराऊंड त्याच्यामध्ये, कारण की आता आपण जगात 1 नंबर आहे, ओके, कुठंतरी आहे 1 नंबरला. हां, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, PDS सिस्टम जी आहे मग ती इव्हॉल्व कशी होत गेलेली आहे, तो तुम्हाला पुढे टॉपिक आहे. PDS असेल, RPDS असेल, TPDS असेल, ती कशी आहे, ही काय आहे, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते काय आहे धान्य द्यायला सुरुवात केली होती, तिथून ती सिस्टम आली होती, तेव्हापासून काय आहे कंटिन्यू आहे. मग याच्यामध्ये काय आहे, जवळजवळ आपली 80 करोड पॉप्युलेशन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. जगातला सगळ्यात मोठा काय आहे हा पॉलिसी आहे किंवा जे डिस्ट्रीब्युशन पॉलिसी आहे जगातली सगळ्यात मोठी, कोणती, PDS, ज्याच्या अंडर काय आहे लोकांना धान्य दिलं जातं. याची काही गोष्ट आपण अभिमानानं सांगतो. ह्याच्यामध्ये काय कळतं की आपल्याकडे लोकांना बेरोजगारी जास्त आहे, त्याच्यामुळे काय आहे एक टाईमचं अन्न जे भेटणं, ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ओके. त्यानंतर काय आहे टार्गेटेड PDS, ओके, TPDS म्हटलं जातं त्याला, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन कंटेक्स्ट टू ग्लोबलायझेशन, जे काही ग्लोबलायझेशन झालं इंडियामध्ये, ओके, कधी ग्लोबलायझेशन कधी झालं, 91च्या आसपास, ओके. कोण होतं फायनान्स मिनिस्टर त्या काळामध्ये, सगळ्यात महत्त्वाचं. आत्ता ते न्यूजमध्ये पण आहेत, तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण येईल. डॉक्टर मनमोहन सिंग होते त्यावेळेस, ओके, फायनान्स मिनिस्टर, त्यांनी ते पॉलिसीज आणल्या, ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्या आता काय आहे, त्यांचं निधन झालेलं आहे, तर त्यांच्यावरती क्वेश्चन येईल तुम्हाला. मग ते कधी फायनान्स मिनिस्टर होते, कधी गव्हर्नर होते, कधी पंतप्रधान झाले, या सगळ्या गोष्टी, कोणत्या ह्याच्यामध्ये डिग्री केली होती, काय आहे, त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवणं तुम्हाला प्रिलिमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, ओके. त्याच्यानंतर प्रोसेसिंग कन्स्ट्रेंट, आता ज्यावेळेस प्रोसेसिंग होतं आहे बरंचसं जे काही फूड आहे, जे काही शेकटकर कमिटी आहे त्यांच्या ह्याच्यानुसार, रिपोर्टनुसार जवळजवळ काय आहे 30% आपला जो काही पोस्ट हार्वेस्ट लॉसेस जे आहे ते होतात आहे. कशामध्ये, हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये जे काही तयार झालेले त्याच्यामधले 30% लॉसेस जर होत असतील, ओके, म्हणजे काय आहे ॲसेसिबिलिटी नाही आहे, अवेलेबिलिटी असून त्याची ॲसेसिबिलिटी नाही आहे, ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते काय आहेत प्रोसेसिंगचे कन्स्ट्रेंट आहेत. त्याच्यानंतर रिलेशन ऑफ फूड प्रोडक्शन टू नॅशनल डायटरी गाईडलाईन्स अँड फूड कन्झम्पशन पॅटर्न. आता फूड कन्झम्पशन पॅटर्न तुम्ही बघितलं असेल, करोनानंतर बराचसा चेंज झालेला आहे, लोक खायला लागलेले. अगोदर एवढं नव्हतं फूड कल्चर. आता तुम्ही करोनानंतर बघा जास्त लोक फ्रूट्स वगैरे प्रेफर करायला लागलेले आहेत, कारण की लोकांना कळालेलं आहे पैसा ठेवून काही गरजेचा नाही, अचानक काही होतं आहे, कारण की आत्ता इथून पासून पुढे पॅन्डेमिक जे आहेत ते कधी पण येतील, ओके, कधी काही गोष्टी होऊ शकतात आहे. त्याच्यामुळे काय आहे हा जो कन्झम्पशन पॅटर्न आहे किंवा नॅशनल डायटरी गाईडलाईन्स किंवा आता डाएट करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जास्त, ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे सोशल मीडिया त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतो. हे काय खायचं आणि काय नाही, आज हे खायला सुरुवात केलं तर थोड्या दिवसांनी त्याचं रील दिसतं हे नाही खायला पाहिजे, ओके, परत ते सोडून तेच सांगितलं ते लगेच दुसरा सांगतो रील स्टार हे नाही खायला पाहिजे, ओके. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग त्याच्यामध्ये काय आहे प्रॉपर डायटरी गाईडलाईन्स काय आहेत, कोणत्या कोणत्या आहेत, तुम्ही व्हेजिटेबल किती खाल्ले पाहिजेत, फ्रूट्स किती खाल्ले पाहिजेत, ओके. त्या व्हेजिटेबलमध्ये परत तुम्ही रूट व्हेजिटेबल किती खाल्ले पाहिजेत, लिफी व्हेजिटेबल किती खाल्ले पाहिजेत, हे जे काही आहे सगळ्या गोष्टी, ओके, त्या सगळ्या गोष्टी का आहेत, त्याच्यामधले कोणते कोणते क्रायटेरिया आहेत ते पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर फूड बेस डायटरी ॲप्रोचेस टू इलिमिनेट हंगर इलिमिनेट करण्यासाठी काय आहे फूड बेस डायटरी ॲप्रोचेस कोणते कोणते आहेत ते आपल्याला पाहिजेत, ओके. त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला आहेत. आणि लास्टचा मग महत्त्वाचा टॉपिक न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, इंडियामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, ओके.
याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी आहे बऱ्याच ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन, PEM अँड PCM, कॅलरी मालन्यूट्रिशन अँड एनर्जी मालन्यूट्रिशन. ओके, दोन्ही जे काही कॅलरी आहे किंवा प्रोटीन आहे त्याच्या काय आहे इनटेक कमी जर झाला, डिफिशियन्सी झाली त्याची, तर त्याच्यामुळे काय आहे PM आणि PCMचं प्रमाण जे आहे ते काय होतं आहे इन्क्रीज होतं आहे. या सगळ्या गोष्टी काय आहेत तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत, कारण की इंडियामध्ये जर बघितलं तर 55% जास्त वुमन जे आहेत त्या ॲनिमिक आहेत. ओके, आणि 50% जास्त जे चाइल्ड आहेत, ओके, जे काही अबाव 6 इयरच्या एजच्या आसपास आहेत ते 50% जास्त काय आहेत ते पण त्याच्यामध्ये काय आहेत ॲनिमिकमध्ये येतात आहे. ओके, त्याच्यामध्ये काय आहे आयर्नचं प्रमाण कमी आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी येतात आहे. मग त्याच्यानंतर मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी अँड HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन अ कंटेक्स्ट वर्क कॅपॅसिटी ऑफ वुमन अँड चिल्ड्रन. त्याच्यामुळे काय आहे पर्टिक्युलरली 2 गोष्टी दिलेल्या आहेत, वुमन असेल किंवा चिल्ड्रन असेल त्या रिलेटेड या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. फूड ग्रेन प्रोडक्टिव्हिटी अँड फूड सिक्युरिटी. ओके, ग्रेन प्रोडक्टिव्हिटी किती आहे आपल्याकडे, ओके, कोणत्या स्टेटमध्ये किती ग्रेन्स प्रोड्यूस होतो आहे आपल्याकडे, आणि त्याच्यानंतर काय आहे फूड सिक्युरिटी म्हणजे काय आहे. जसं की तुम्हाला त्याचे 3 प्रिन्सिपल सांगितले, 3A, त्याच्यामध्ये अवेलेबिलिटी, ॲसेसिबिलिटी अँड अफोर्डेबिलिटी. या तिन्ही ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. हा आपला काय आहे सगळा सिलेबस आहे. काल आणि आज आपण मिळून सगळा सिलेबस पाहिला. ओके, एकदा वाचून बरं वाटलं. आता काहीतरी ॲग्रिकल्चरमध्ये आपण करणार आहे असं थोडंसं फील व्हायला लागलं असेल. नाहीतर एवढ्या दिवस काय होतं की ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे माझा, पण सिलेबस एकदा वाचलेलं नाही आहे. ओके, या सगळ्या गोष्टी होत्या. मग त्याच्यानंतर काय आहे आपण क्रॉप बघूया. आयोगाने जे काही तुम्हाला ॲनालिसिस दिलेले त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रॉप्स आहेत 30 वर्षामध्ये आयोगाने विचारलेले. ओके, ते आपण क्रॉप पाहूया. हे क्रॉप तुम्हाला करायचे आहेत, तुम्हाला करायचे आहेत म्हणजे मी करून घेणार आहे. ओके, जर तुम्ही फी दिली तर. ओके, याच्यामध्ये पहिलं बार्ली. ओके, दुसरं महत्त्वाचं राईस, तिसरं व्हीट, सगळ्यांनी लिहून घ्या हे क्रॉप. चौथं आहे याच्यामध्ये मेज, 5वं ज्वार. ओके, 6 चिकपी, 7 मूग, 8 ओट, 9 टोरिया. ओके, त्याच्यानंतर 10 उरद, 11 पी, 12 पिजन पी, 13 सनफ्लावर, 15 कॉटन, अजून आहेत थोडेसे. अगोदर हे पाहूया. याच्यामधले हे ब्रॅकेट करून ठेवा. सगळ्यात जास्त वेळा विचारलं गेलेलं क्रॉप याच्यामधलं राईस. ओके, त्याच्यानंतर मेजवरती तुम्हाला रिसेंटली क्वेश्चन सापडेल. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला चिकपीवरती क्वेश्चन सापडेल जास्त वेळा. त्याच्यानंतर पिजन पीवरती 2 वेळा मला वाटतं क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर कॉटन हे जे क्रॉप आहे, त्याचबरोबर व्हीट हे जे क्रॉप आहेत याच्यावरती तुम्हाला काय आहे मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन सापडेल. बाकीच्या क्रॉपवरती तेवढ्या वेळा क्वेश्चन तुम्हाला सापडणार नाही. हे महत्त्वाचे आहेत त्याच्यामध्ये. ओके, 15 झाले. अजून एक 3-4 क्रॉप आहेत त्याच्यामध्ये, ते पाहूया आपण नेक्स्ट ह्याच्यावरती. ओके, कुठपर्यंत कॉटनपर्यंत आलतो ना आपण. 16 ज्यूट, 17 ओकरा, 18 पोटॅटो, 19 शुगर केन. ओके,
किती झाले टोटल? जवळजवळ बघितलं तर 22 क्रॉप आहे. 30 वर्षात तुम्हाला एवढेच विचारलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पण रिपीटेड विचारण्यामध्ये तुम्हाला या 4मध्ये जर बघितलं तर सगळ्यात जास्त वेळा विचारलेलं याच्यामध्ये आहे शुगर केन. शुगर केनवरती बरेचसे वेगळे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये विचारलेले आहेत. ओके, हे काय आहेत? ॲग्रोनॉमीचे क्रॉप आहेत. त्याच्यानंतर मग महत्त्वाचे आपले हॉर्टिकल्चरचे क्रॉप. ओके, हॉर्टिकल्चरमध्ये जर बघितलं तर बनाना, गावा, ओके, त्याच्यानंतर मँगो, त्याच्यामध्ये टोमॅटो, ओनियन, सव्वा, पोमोग्रेनेट, त्याच्यानंतर पोटॅटो आपण तिकडं पाहिला, कॉलीफ्लावर, ओके, 8वा पपया, पाइनएप्पल, सिट्रस, 11 ॲपल, ओके, ग्रेप्स, 13 लीची, 14 चेरी, 15 सपोटा किंवा चिकू म्हणा, ओके, 16 संत्रा, ऑरेंज, ओके. याच्यामध्ये महत्त्वाचे जर बघायचे झाले तर याच्यामध्ये बनाना एक आहे, गावा एक आहे, मँगो, हे तिन्ही महत्त्वाचे आहेत. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये पपया एक आयोग सारखं विचारतं. ओके, त्याच्यानंतर ग्रेप्सवरती एक भर आहे आयोगाचा. ओके, त्याच्यानंतर लिची, चेरी, सपोटा एक बऱ्यापैकी विचारतं आयोग. ओके, बाकीचे विचारले आहेत पण एवढ्या वेळा विचारलेले नाहीत. आता यावर्षी जर तुम्ही ॲग्री MPSCमध्ये जर बघितलं तर आयोगाने काय आहे, बनाना एक विचारलेला आहे, ग्रेप एक विचारलं होतं आणि फ्लावर क्रॉपमध्ये ट्यूबरोज विचारलं होतं. ओके, म्हणजे काय आहे, हे UPSC बेसवरती आयोगाने याच्यामधलेच काय केले तुम्हाला ॲग्री MPSCला पण विचारलेले आहेत. मग आपल्याला काय आहे, जे मोस्ट ऑफ द टाईम विचारलेले आहेत ते करून घ्यायचे आहेत, कारण की याच्यामध्ये 400-500 क्रॉप आहेत ॲग्रिकल्चरमध्ये, हॉर्टिकल्चरमध्ये मिळून सगळे, तेवढे आपल्याला करायची गरज नाही आहे. ओके, त्यानंतर मग नेक्स्ट याच्यामध्ये संत्रापर्यंत झालं होतं ना, किती झाले होते? 16 झाले, 17 बेर, जुजुबी, ओके, 18 गार्लिक, 19 स्वीट ऑरेंज, ओके, 20 दहालिया, ओके. हे मग त्याच्यानंतर याच्यामधले फ्लावर क्रॉप, फ्लावरमध्ये जर बघितलं तर अँथोरियम, दुसरा आहे कार्नेशन, तिसरा आहे मारीगोल्ड, चौथा आहे ग्लॅडिओलस, ओके, 5वं रोज, त्याच्यानंतर 6वं ॲस्टर. ओके, का आहे अँथोरियम, कार्नेशन, मारीगोल्ड, ग्लॅडिओलस, रोज, ॲस्टर आणि यावर्षी आयोगाने विचारलेलं ट्यूबरोज. आता ट्यूबरोज जे आहे ते महाराष्ट्रामध्ये जास्त ग्रो होतं, त्याच्यामुळे त्यांनी महाराष्ट्राच्या दृष्टीने ॲग्री MPSCला काय आहे ट्यूबरोज विचारलं होतं. ओके, हे याच्यामध्ये पण जर बघितलं सगळ्यात महत्त्वाचे जर क्रॉप बघितले आपण ह्या फ्लावर क्रॉपमध्ये सगळ्यात जास्त वेळा विचारलेलं क्रॉप आहे याच्यामध्ये कार्नेशन. ओके, त्यानंतर मारीगोल्ड आणि
रोज हे जे आहेत हे 3 महत्त्वाचे आहेत. ॲस्टर एक थोडंसं 1-2 वेळा विचारलं गेलं असेल बघा. ओके. मग त्याच्यानंतर महत्त्वाचे स्पायसेस. स्पायसेसमध्ये कोरिअँडर विचारलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आहे क्युमिन. क्युमिन म्हणजे काय? जिरा. ओके. त्यानंतर स्वीट पेपर. ओके. हे काय आहेत स्पायसेसमध्ये विचारलेले आहेत. ओके. त्याच्यानंतर मेडिसिनलमध्ये एक अश्वगंधा आणि दुसरा सर्पगंधा. ओके. आणि यावर्षी तिसरं एक विचारलं मेंथा. हे मेंथा पहिल्यांदाच विचारले. ओके. आता असे काही आयोग युनिक क्वेश्चन जे विचारतं हे तिन्ही हे परत रिपीट तुम्हाला कधीच विचारलेले पाहायला भेटत नाहीत. ओके. किंवा बऱ्याचशा या ठिकाणी जसं की आता तुम्हाला मी मागाशी सांगितलं ज्यावेळेस जेनेटिक्सचा क्वेश्चन आहे. ओके. कशाचा? सेल मेम्ब्रेनचा. तसा क्वेश्चन तुम्हाला परत पाहायला भेटणार नाही. त्याच्यामुळे काय आहे काही वेळेस आपण काय करतो प्रिपरेशन करताना मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना बघितलं की युनिकनेस शोधण्याच्या नादामध्ये काय आहे जे मोस्ट ऑफ द टाईम विचारलेले क्वेश्चन आहेत ते सोडून देतात. कारण की तुम्ही बघा जर तुम्ही 30 वर्षाचं ॲनालिसिस केलं जर तुम्हाला ते जमलं तर त्याच्यामधून तुम्हाला ज्यावेळेस गोष्टी व्हिज्युअलाइज व्हायला सुरुवात होईल त्याच्यामध्ये तुम्हाला असं कळेल की जो युनिक गोष्ट विचारलेली आहे ती आयोग परत विचारत नाही. ओके. कारण की ती सगळ्यांनाच येईल प्रत्येक वेळेस ते विचारणं. कारण की त्या सगळ्या गोष्टी आहेत त्या डिफिकल्ट राहतात. त्याच्यामुळे आयोग त्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला परत परत विचारत नाही. त्यामुळे करताना काय आहे त्या गोष्टी करून ठेवा आलेल्या गोष्टी युनिकमधल्या. ओके. पण नवीन युनिकच्या मागे पळू नका तुम्ही. कारण की तुम्हाला अगोदर काय आहे स्टॅटिक सिलेबस जो आहे तो कव्हर करायचा आहे. ओके. या साऱ्या गोष्टी आहेत किंवा एवढेच क्रॉप जे आहेत त्या आयोगाने आत्तापर्यंत विचारलेले आहेत काय आहेत हे 30 इयर्समध्ये विचारलेले आहेत. ओके. एवढे अगोदर करा आणि त्याच्यानंतर मग बाकीचे करा. आत्ता जे काही तुम्हाला 6 बुक्स आपण देणार आहे त्याच्यामध्ये हे क्रॉप्स दिलेले नाहीत आहे. त्याचं काय आहे आपलं एक स्पेशल बुक येते थोड्या दिवसात 1-1.5 महिन्याच्या अंतरामध्ये ते बुक येईल. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे चॅप्टर फॉर्ममध्ये आपण काय आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला देतो आहे. ओके. आता इथं बरेच जण तुम्हाला सांगतील ज्यावेळेस तुम्ही आता याच्यामध्ये ॲग्रिकल्चर क्रॉपचा जो टॉपिक आहे तो ओपन करा PYQ मधून. ओके. ॲग्रोनॉमीमध्ये दुसराच टॉपिक आहे ॲग्रोनॉमीचा. त्याच्यामध्ये सेकंड सगळ्यात लास्टचा पार्ट आहे बघा. त्याच्यामध्ये 2 पेजेस क्वेश्चनच आहेत. पॅकेज प्रॅक्टिसेस ऑफ प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल पल्सेस ऑइल सीड फायबर शुगर कमर्शियल अँड फॉडर क्रॉप. ओके. याच्यामध्ये ॲग्रोनॉमीचे क्रॉप कोणते कोणते क्रॉप सांगितले तर आयोगाने सिरियल्समध्ये बघा 2-3च महत्त्वाचे विचारलेले आहेत. बार्ली विचारलेले तुम्हाला, जवार आहे, त्याच्यानंतर व्हीट आहे, मेज आहे. ओके. त्यानंतर पल्सेसमध्ये 3-4 महत्त्वाचे आहेत. ऑइल सीडवाले आहेत, फायबरवाले आहेत. फायबरमध्ये तर फक्त काय आहे कॉटन आणि ज्यूट 2च आहेत. अजून कोणता फायबर क्रॉप आहे? हां एक महत्त्वाचा आहे जे की दोन्हीकडे चालतं. हां ग्रीन मॅन्युअरमध्ये पण चालतं. ग्रीन मॅन्युअरिंग पण आहे आणि फायबर क्रॉप म्हणून पण चालतं. ते सनहेम्प जे आहे ते दोन्हीकडे येते. ओके. आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला जो क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने त्याच्यामधला चिकपीचा क्वेश्चन बघा. ओके. आता चिकपीच्या क्वेश्चनमध्ये किंवा खाली तुम्ही याचा क्वेश्चन बघाल ग्राउंडनटचा क्वेश्चन दिलेला आहे आयोगाने. याच्यामध्ये ग्राउंडनट एक मेन्शन करायचं राहिलं ना, ग्राउंडनट एक मेन्शन करा. ओके. याच्यामध्ये तुमच्या क्रॉपमध्ये ओके. आता ओके. आता याच्यामध्ये बघा चिकपीच्या काय काय गोष्टी सांगितल्या आहेत आपण जर पाहिल्या तो क्वेश्चन किती मार्कला विचारलेला आहे. चिकपीचा क्वेश्चन जो आहे तो 20 मार्करसाठी विचारलेला होता. आता रिसेंटची जी 2024ची मेन्स झाली त्याच्यामध्ये. ओके. मग त्याच्यामध्ये काय काय गोष्टी विचारलेत, किती डायमेन्शन विचारलेत, 1 2 3 4 5 विचारलेले आहेत. याच्यामध्ये पहिली गोष्ट विचारलेली आहे तुम्हाला इम्प्रूव्ड व्हरायटीज. ओके. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय विचारलेली त्याच्यामध्ये सीड रेट
अँड रो टू रो स्पेसिंग ना. ओके, तिसरी गोष्ट काय विचारलेली, न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. चौथी गोष्ट वीड मॅनेजमेंट, बरोबर. आणि लास्टला आहे इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट. ओके, 5 काय आहे, इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट या गोष्टी विचारलेल्या. आता 20 मार्करला विचारलेत, 5 डायमेन्शन आहेत म्हणजे किती, 5 × 4. ओके, मग तुम्हाला काय आहे 4 मार्करला 1 डायमेन्शन लिहायची. बट तुम्हाला बरेच जण सांगतील की आहे हे जे काही तुम्ही डिग्रीमध्ये चार्ट करायचा. ओके, चार्टमधली जर गोष्ट लिहिली तुम्ही ह्याच्यामध्ये तर तुम्हाला 4 मार्क कशाच्या बेसिसवरती द्यायचे सांगा. 20 मार्करचा क्वेश्चन आहे, किती वेळेला येणार आहे, तुम्हाला किती पेजेस लिहावी लागतील, कमीत कमी आयोगाच्या ह्याच्यानुसार 4 पेजेस लिहावे लागणार आहेत. मग याच्यामध्ये काय होतं आहे, तो चार्टवाला जे तुम्ही मटेरियल यूज करताय ते कमी पडतं आहे ॲक्च्युली, कारण की तिथं काही वीड मॅनेजमेंटच्या गोष्टी दिलेल्या नाहीत. आपल्याला अराऊंड काय सांगितलेलं आहे, 2 to 3 फ्लश विडिंग करायच्या आहेत, एवढंच आपण त्या चार्टमध्ये वाचतो. किंवा काही ठिकाणी तर वीड मॅनेजमेंट पण दिलेलं नसतं, फक्त डॅश दिलेला असतो आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्याच्यामध्ये काय आहे, ज्यावेळेस ह्याचा जो सोर्स आहे तो म्हणजे काय आहे, आपलं हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर, जे एक 4000 पानाचं पुस्तक आहे ते आहे. ओके, माझ्याकडे आहे, कोणाला वाचायचं असेल तर. ओके, तो जो आहे तो आयोगाचा सोर्स आहे, कशाचं, ICARचं बुक आहे ते, आणि त्याच्यामधून त्या गोष्टी विचारलेल्या आहेत. किंवा तुम्हाला याच्यामध्ये मेजचा क्वेश्चन दिसेल बघा, हां, खाली याचा क्वेश्चन दिसेल बघा, काय म्हणतात, ग्राउंडनटचा. ग्राउंडनटमध्ये वीड मॅनेजमेंट आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आयोगाने तुम्हाला काय आहे तिथून घेतलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या लेवलला काय आहे तुम्हाला न्यूट्रिएंटचं मॅनेजमेंट करावं लागेल, काय आहे ते सगळं तिथं पेजेसमध्ये. त्याचमुळे काय आहे, मी पण ज्या काही बुक देतो आहे याचं, ते जे बुक आहे ते तुम्हाला चार्ट फॉर्ममध्ये देत नाही, ते चॅप्टर फॉर्ममध्ये देतो आहे. जेणेकरून काय आहे, ज्यावेळेस तुम्हाला असे क्वेश्चन विचारले जातील 4 मार्कर 5 मार्कर, ओके, त्याच्यामध्ये जर आपण सब क्वेश्चन बघितले, कारण की 20 मार्करला विचारलेला आहे, तर हा 4 मार्कासाठी हा 4 मार्कसाठी हा 4 मार्कसाठी. मग 4 मार्कसाठी काय आहे तुम्हाला अराऊंड 1 पेजेसच्या आसपास लिहायचं कुठंतरी. ओके, हाफ पेज तर लिहावंच लागेल त्या ह्याच्यावरती. एका टॉपिकवरती काय आहे तुम्हाला 4 ते 5 स्टेटमेंट लिहिणं गरजेचं आहे. इम्प्रूव्ह व्हरायटी कोणती आहे, मग तुम्ही सांगितली की बाबा ह्या चिकपीमध्ये विजय व्हरायटी आहे, मग ती विजय व्हरायटी कोणत्या युनिव्हर्सिटीची आहे, कोणत्या क्लायमॅटिक कंडिशनसाठी बनलेली आहे, त्याचा पर्टिक्युलर सीड रेट किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याबद्दल थोड्याशा मेन्शन कराव्या लागतील. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला मार्क येतील. कारण की आपण सीड रेट, आता इथं जर म्हटलेलं आहे सीड रेट आणि रो टू रो स्पेसिंग, मग तेवढंच लिहिलं की मार्क भेटणार आहेत का, नाही. मग तो सीड रेट काय आहे, कोणत्या गोष्टीचा, कोणत्या वातावरणासाठी किती आहे, काय आहे, कोणत्या एरियासाठी कसा आहे, तो चेंज होत राहतो बऱ्याच वेळा. मग स्टँडर्ड कोणता आहे, मग त्याच्यामध्ये तेवढाच काय आहे, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्याच्यामध्ये मेन्शन कराव्या लागतील. न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये आपण लिहितो 10 100 50 50, सगळ्यात आवडतं आपला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. ओके, काही नाही आलं की 100 50 50 द्या टाकून, त्याच्यामध्ये मग परत सांगा नायट्रोजनचा 1 हाफ डोस, बाकीच्याचा फुल डोस. ओके, त्या सगळ्या गोष्टी जे काही आपण ठोकताळे पाठ केले, पण त्याच्यामधून मार्क्स नाही येणार आहे, कारण की आपल्याला काय आहे इथं स्टेजेस ज्या आहेत क्रॉपच्या त्याच्यानुसार काय आहे तुम्हाला त्या गोष्टी सांगाव्या लागतील. त्याच्यानंतर वीड मॅनेजमेंट, कोणत्या स्टेजेसला वीड मॅनेजमेंट केलं पाहिजे. किंवा इथं एक क्वेश्चन येतो वॉटर मॅनेजमेंटचा. ओके, वॉटर मॅनेजमेंटमध्ये आपण काय आहे 4-5च ह्याचं काय आहे आपण हे पाठ केलेलं आहे, काय म्हणतात त्याला, क्रिटिकल इरिगेशन स्टेजेस पाठ केलेले आहेत. ओके, त्या आपल्याला माहिती आहेत, मग त्याच आपण टाकून देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये, त्याला मार्क नाही येते, कारण की तुम्हाला ते लीप स्टेजेसवरचं लिहायचं आहे. ओके, मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या मेन्शन केल्यावरती तुम्हाला मार्क्स येणार आहेत. आपण त्या पर्टिक्युलरली गोष्टी मेन्शन करत नाही आहे, त्याच्यामुळे काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनला मार्क न येण्याचं कारण जे आहे, बरेचसे सिनियर तुम्हाला म्हणत असतील की ॲग्रिकल्चर ऑप्शनला मार्क येत नाही, पण जर तुम्ही टेक्निकल लिहिणारच नाही तर तुम्हाला मार्क काय येणार, कारण की असा क्वेश्चन आहे. तुम्ही बघा लगेच खाली काय आहे तुम्हाला चिकपीचा झाला की कशावरती क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन ग्राउंडनटवरती आहे, लगेच तुम्हाला शुगर केनवरती दिसेल क्वेश्चन. मग अशा जर 4-4 5-5 डायमेन्शनवाले क्वेश्चन आले आणि त्या ठिकाणी तुम्ही जर एका सेंटेन्समध्ये जर आन्सर लिहित असाल तर पेपर आपला ऑब्जेक्टिव्ह नाही आहे, डिस्क्रिप्टिव्ह आहे. ओके, जसं मग तुम्हाला काल सांगितलं तसं आपल्याला अक्षर मोठं काढावं लागेल थोडंसं पेपरमध्ये. ओके, 3-3 लाईनमध्ये एक शब्द लिहावा लागेल, त्या दृष्टीने लिहिलं तर मग तुमचे 4 पानं कव्हर होतील. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी काय आहे तुम्हाला प्रॉपर तयारी करायची आहे. त्या टॉपिकवरती बघा भरपूर सारे क्वेश्चन आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन तुम्ही जर चेक केले तर काय आहे जवळजवळ 3 पेजेस 4 पेजेसचे क्वेश्चन फक्त आहेत त्याच्यावरती, कोणत्या पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेसवरती. आणि तो टॉपिक काय करतो आपण फक्त चार्टमधून लास्टच्या टाईमला वाचतात. तुम्ही बघा आत्ता जे मेन्सला आहेत ते काय करतील लास्टच्या 1-10 दिवस काय आहे ते चार्ट बघायला सुरुवात करतील. नंबर ऑफ क्वेश्चन जर एवढे असतील, आता बघा 2024लाच किती क्वेश्चन दिसतात आहे त्या टॉपिकवरती. तुम्ही बघितलं तर पहिले एक तुम्हाला प्रॉब्लेम दिसेल त्याच्यामध्ये इरिगेशनचा. ओके, वीडसाठीचं इरिगेशन तो प्रॉब्लेम तो 10 मार्करला. त्याच्यानंतर काय आहे 20 मार्करसाठी काय आहे तुम्हाला याच्यामध्ये
चिक पीक क्रॉप विचारलेला आहे आणि त्याच्यानंतर काय आहे फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर लो प्रोडक्शन अँड प्रोडक्टिव्हिटी ऑफ पल्सेस इन इंडिया. आता हा काय आहे करंटला धरून क्वेश्चन होता. कशासाठी जे काही पल्सेसचं आपलं कमी झालेलं आहे. मिलेटबद्दल आता अवेअरनेस झाला, इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट झालं, बट पल्सेसचं काय, पल्सेस आपल्याकडे कमी झालेले आहेत. कशामुळे तर जे काही कॅश क्रॉप आणि कमर्शियल क्रॉप आलेले आहेत किंवा जे काही हॉर्टिकल्चरल क्रॉपने एरिया आपला भरपूर घेतलेला आहे, मग त्याच्यामध्ये त्याची प्रोडक्टिव्हिटी कमी असल्यामुळे काय आहे ते आपण ग्रो करत नाही, कारण की आपल्याला काय आहे इंटेन्सिव्ह कल्टिवेशन पाहिजे. त्या सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे काय आहे तो क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, मग असं आहे की ज्यावेळेस तुम्ही आता मिलेटचा आपण काय आहे मग जी करंटमध्ये न्यूज आहे त्याच्याबद्दल सगळा अभ्यास करणार. कशाबद्दल, मिलेटबद्दल ए टू झेड वाचलं, पण आयोगाने कशावरती विचारलेला आहे क्वेश्चन तुम्हाला, पल्सेसवरती विचारलेला आहे. मग त्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला थोडंसं अवेअर राहणं, कारण की हा जो टॉपिक आहे कुठं ना कुठं ज्यावेळेस मिलेटवरती आर्टिकल येत होते त्यावेळेस हा टॉपिक काय आहे द हिंदूमध्ये कव्हर झाला होता पल्सेसचा. ओके, एखाद्या लेखकाने त्याच्यावरती काय आहे आर्टिकल लिहिलेलं होतं. ओके, मग त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मग त्याच्यामुळे त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. असे जे क्वेश्चन आहेत मग हा तुम्हाला काय आहे न्यूजपेपर रिडिंगचा फायदा आहे. मग त्या दृष्टीनं काय आहे तुम्हाला सिलेबस माहीत असणं गरजेचं आहे. मी का सिलेबसवरती 2-3 लेक्चर घालवतो प्रत्येक वेळेस, तर ह्या गोष्टी आहेत. सिलेबस समजल्याशिवाय तुम्हाला क्वेश्चन समजणार नाहीत आणि क्वेश्चन समजल्याशिवाय काय वाचायचं आहे पुस्तकातून, कारण की पुस्तक जर समोर घेतलं, आज जर आता मी तुम्हाला दाखवेल पुस्तकं जे काही फुंदन सिंग सरांचं पुस्तक असेल किंवा पांडे आणि सिन्हा सरांचं पुस्तक असेल, तर आता उद्याचा टॉपिक आपला सेल चालू होईल, उद्यापासून आपण जेनेटिक्स चालू करेल. त्या जेनेटिक्स आणि सेलमध्ये दोन्ही पुस्तकं जे आहेत ते मी यूज करतो, स्टँडर्ड रेफरन्स बुक. ओके, त्याचबरोबर स्वतः जे काही बनवलेले नोट्स आहेत त्या किंवा त्याच्यामधले जे काही एक सेलच्या टॉपिकवरती दोन्हीमध्ये जवळजवळ 100 पेजेस आहे, त्याच्यामधून जो काही क्रक्स आहे तो तुम्हाला लिहून देतो. ओके, किंवा कोणत्या गोष्टी झालेल्या आहेत, कसं इव्हॉल्युशन झालं सेलमध्ये काय आहे, त्या सगळ्या गोष्टी उद्या तुम्हाला क्लिअर होतील. आणि त्या सेल टॉपिक हा जो आहे हा तो तुम्हाला तिथं प्रिलिम्सला एवढा महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर मेन्सला पण खूप महत्त्वाचा आहे. त्याच्यामधले भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला आत्तापर्यंत तुम्ही जर तो व्यवस्थित केला आणि तुम्ही परत आपला सेलचा टॉपिक झाला एकदा व्यवस्थित तुमचा वाचून झाला, त्याच्या नोट्स काढून झाल्या, त्याच्यानंतर तुम्ही काय आहे MPSCच्या आयोगाचे पेपर घ्या, प्रिलिम्सचे असतील मेन्सचे असतील आणि त्याच्यावरची सेलचे क्वेश्चन जे एवढे येतात तेवढे सोडवा. तुमचे कमीत कमी 90% जे क्वेश्चन आहे ते तिथंच ॲड्रेस होतील. त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची गरज नाही, काही नाही. एखादा दुसरा क्वेश्चन असेल त्याच्यासाठी तुम्हाला रिव्हिजनला परत आपल्या नोटबुकमध्ये यावं लागेल आणि तिथून ते क्वेश्चन तुम्हाला बऱ्यापैकी सुटतील. मग काय आहे हाच फायदा आहे. ज्यावेळेस आता मागची बॅच होती, मागच्या बॅचमध्ये काय आहे आपली राज्यसेवा झाली 1 डिसेंबरची. ओके, त्याच्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 क्वेश्चन आपण जे क्लासमध्ये डिस्कस केले होते ते आहेत, कारण की हेच टॉपिक का आहेत तुम्हाला प्रिलिम्सला आहेत. जसं की एन्व्हायरमेंट आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, सॉईलचा टॉपिक आहे जॉग्राफीमध्ये. ओके, ते सगळे आपण डिस्कस करतो. काही वेळेस हिस्ट्रीमधले ॲग्रिकल्चर आपल्याला इथं आहे, इकॉनॉमिक्समधलं ॲग्रिकल्चर आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी, कारण की जसं की आपण बघितलं ओरिजिन इव्हॉल्युशन ते हिस्ट्रीमध्ये पण येतं. मग तो पार्ट की कोणतं क्रॉप अगोदर कोणतं क्रॉप नंतर कसं इव्हॉल्युशन झालेलं आहे त्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक्समधला त्याच्यामध्ये पार्ट येतो. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला याच्यामध्ये महत्त्वाच्या आहेत. ओके, एवढ्या साऱ्या. मग त्याच्यानंतर महत्त्वाचं काय आहे की अंडरस्टँडिंग द पॅटर्न ॲज अ डीपर लुक. आता काय आहे पॅटर्न ज्यावेळेस तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचा आहे, ह्या सगळ्या झाल्या गोष्टी. काय झालं तुमचं आता आपण आत्तापर्यंत काय आहे सिलेबस पाहिला, मग आता पॅटर्न जर पाहायचा आहे तर काय गोष्टी पाहाव्या लागतील मला, विच सेक्शन इज अ पर्टिक्युलर टॉपिक इम्पॉर्टंट. आता आपण सिलेबस पाहिला 360 डिग्री, जसं की तुम्हाला मी सांगितलं कशावरती POPवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन्स आहेत. ओके, त्याच्यानंतर ज्यावेळेस एंटोमॉलॉजीचं सांगितलं त्याच्यावरती काय आहे स्टोरेज ग्रेन पेस्ट आहे, त्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला येणार आहे. त्याच्यानंतर काय आहे IDM IPM आहे, त्याच्यावरती क्वेश्चन येणार आहे किंवा बाकीचे जे टॉपिक आहेत मग ते टॉपिक काय आहे तुम्हाला एरिया आयडेंटिफाय करावे लागतील. किंवा आपण त्या दिवशी फॉरेस्ट्रीचं पाहिलं होतं, जसं की फॉरेस्ट्रीमध्ये काय आहे सोशल फॉरेस्ट्री या वर्डवरती 7 वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री ह्या वर्डवरती जवळजवळ 13 वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. मग ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲनालिसिस करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग त्या दृष्टीनं काय आहे ज्यावेळेस तुम्हाला तो टॉपिक कळाला की हा इम्पॉर्टंट आहे त्याच्यावरती काय आहे तुम्ही काम करताय, मग डीपमध्ये जाऊन तुम्ही काय आहे असे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती काय आहे तुम्हाला वर्टिकल डेप्थला जायचं आहे. जे टॉपिक फक्त एकदा दोनदा विचारलेले आहे त्याच्यावरती काय आहे तुम्हाला हॉरिझॉन्टल त्याची काय आहे फक्त जनरल आयडिया जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. ओके, त्याच्यानंतर आहे विच क्वेश्चन गेट रिपीटेड एव्हरी इयर, कोणत्या ह्याच्यावरती क्वेश्चन रिपीट होतो, जसं की सेल टॉपिक आहे त्याच्यावरती क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला, POPवरती क्वेश्चन येणारच आहे. असे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय आहे विच क्वेश्चन हॅव नेव्हर बीन आस्क्ड, कोणत्या टॉपिकवरती क्वेश्चन आत्तापर्यंत विचारलेलंच नाही. आता असंच एकच टॉपिक राहिला, अगोदर 2-3 होते, मागच्या 3 वर्षामध्ये त्यांनी ते 3 टॉपिक कव्हर केले, जसं की हिस्ट्रीचा आहे, इरिगेशनचा आहे. आता एकच टॉपिक राहिला आहे सॉईल्स ऑफ इंडिया, त्याच्यावरती आत्तापर्यंत क्वेश्चनच नाही आहे.
मेजर टाईप्स ऑफ सॉइल्स ऑफ इंडिया त्याच्यावरती, मग त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. मग अशा वेळेस काय आहे, आपण आत्तापर्यंत क्वेश्चन नाही आला तर कशाला वाचत बसायचं आहे, त्याच्यावरती टाईम घालवायचा आहे. मग तो जर इयर तुमचा असेल आणि त्या वर्षी जर तो क्वेश्चन विचारला 15 मार्करला, 10 मार्करला, 20 मार्करला, मग तिथं काय आहे, काहीतरी चुकणार आहे आपलं. ओके, त्याच्यासाठी काय आहे, हे टॉपिक आपल्याला सिलेबसमध्ये काय आहे बघून घ्यायचे, त्याचा सिलेबस जो आहे जनरल तो पाहून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर काय आहे, विच ऑफ देम कॅन बी एक्सपेक्टेड इन द करंट इयर. जसं की आता तुम्हाला सांगितलं पल्सेसवाला क्वेश्चन आहे, तो कशामुळे विचारला गेलेला आहे, किंवा आता इंडिया म्हणजे ॲग्री MPSCला पण तुम्हाला काय आहे बनाना, आणि त्याच्यानंतर दुसरं क्रॉप कोणतं विचारलं, बनाना, ग्रेप्स आणि ट्यूबरोज विचारलं. आता बनाना जे आहे, बनानाचं कल्टिवेशन वाढत चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये. सध्या जर तुम्ही बघितलं कोणती डिस्ट्रिक्ट पुढे बनाना कल्टिवेशनमध्ये, जळगाव आहे. जळगावच्या पेक्षा आता पुढे चाललेली आहे सोलापूर डिस्ट्रिक्ट. ओके, जे काही तिथला याचा बेल्ट कमी होतोय, कशाचा, शुगर केनचा, आणि त्या जागी काय आहे केळी येते. ओके, बरीचशे तुम्ही बघितलं असेल एक्सपोर्टमध्ये त्यांचा नंबर आता काय आहे जळगावच्या पुढे जायला लागलेला आहे. प्रोडक्शन थोड्या दिवसात अजून वाढेलच तिथून. मग त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग हे जे काही ट्रेंड चेंज होतात, किंवा तुम्ही बाकीचे बघितलं असेल पोमोग्रेनेटचा एरिया महाराष्ट्रामधला बऱ्यापैकी कमी झालेला आहे. ओके, त्या सगळ्या गोष्टी, मग किंवा सोलापूर लाल व्हरायटी आली नवीन आता जी मागं, त्याच्यावरती आयोगाने प्रिलिम्सला पण क्वेश्चन विचारलेला होता की काय आयर्न कंटेंट आहे, काय कंटेंट आहे त्याच्यामध्ये. ओके, ते कोणत्या रिसर्च स्टेशनमध्ये तयार झालेले आहे, मग तो प्रिलिमच्या दृष्टीने तयार झाला. पण महाराष्ट्राच्या दृष्टीने जर आता क्रॉपिंग पॅटर्न जो चेंज होतोय, आपण मगाशी बघितलं जो काही शिफ्टिंग ऑफ क्रॉपिंग पॅटर्न, जो की कालच्या ह्याच्यामध्ये आपण ॲग्रोनॉमीमध्ये पाहिलं होतं. ओके, मग त्याच्यामध्ये जर बघितलं तर काय आहे, पोमोग्रेनेटचा एरिया कमी झालेला आहे, आणि सध्या गावा आणि काय आहे कस्टर्ड ॲपल याचं जे काही प्रोडक्शन आहे ते वाढलेलं दिसेल तुम्हाला. अगोदर पोमोग्रेनेट खूप होतं, आता ते कमी होऊन काय आहे तुम्हाला गावा आणि काय आहे मग कस्टर्ड ॲपल. मग गावामधल्या कोणत्या कोणत्या व्हरायटी ग्रो केल्या जातात आहे महाराष्ट्रामध्ये, सध्या काय आहे तव्यान पिंक आहे, त्याच्यानंतर VNR आहे, गुजरात रेड आहे, ह्या ज्या महत्त्वाच्या व्हरायटी आहेत त्या जास्त ग्रो केल्या जातात. कस्टर्ड ॲपलमध्ये काय आहे कोणती NMK गोल्ड आहे. ओके, मग ते कोण आहेत काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी, किंवा हे जे काय आहे तुम्ही केस स्टडीजसाठी यूज करू शकता, ही जे नावं आहेत त्या. ओके, मग त्या दृष्टीनं काय आहे तुम्हाला पाहायचं आहे, किंवा सीड मदर इंडियाच्या ओके त्या नगर जिल्ह्यामधून आहेत. ओके, मग त्यांनी कसं काय आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या केस स्टडीज तुम्ही यूज करू शकता. ओके, किंवा सीड युनिव्हर्सिटी तयार केलेली आहे एका जणाने, महाराष्ट्रामध्येच आहे ती, मग ती कोणती आहे, किंवा महाराष्ट्रामधल्या कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या NGOज आहेत ज्या महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे. ओके, ॲग्रिकल्चरमध्ये ज्या काही वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत किंवा ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्यासाठी सेल्फ हेल्प ग्रुप कोणते आहेत, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे करंटमधल्या तुम्हाला पाहाव्या लागतील, आणि त्याच्यामुळे काय आहे तुमचा डाटा एनरिच होईल. ओके, त्याच्या बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत त्या आपण क्लासमध्ये कव्हर करतो. त्याचबरोबर काय आहे जे काही मंथचं करंट अफेअर आहे ते तुम्हाला प्रोव्हाइड करतो. प्रत्येक मंथला काय आहे तुम्हाला एक हँडआउट दिली जाईल, किंवा लास्टला तुम्हाला एका वर्षाचं जे काही ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर असेल त्याची काय आहे एक PDF तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये पण अवेलेबल करून दिली जाईल, आणि हार्ड कॉपीमध्ये पण अवेलेबल करून दिली जाईल. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर काय आहे की सर याचे काय आहे सोर्स काय आहेत पुस्तकांचे. ओके, जी मला आत्तापर्यंत असं वाटतं की बाबा ॲग्रिकल्चरसाठी जर बेसिक टू बेसिक तुम्हाला इन्फॉर्मेशन जर पाहिजे असेल तर गाथा असल्यासारखे जे बुक आहे ते म्हणजे काय आहेत तुमचे व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2 आहेत, जे की अरुण कत्यान सरांचे बुक आहेत दोन्ही, व्हॉल्यूम 1 आणि व्हॉल्यूम 2. याच्यामध्ये एवढ्या बेसिक गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये बेसिक क्लिअर करण्यासाठी हे 2 बुक्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. ज्यांच्याकडे टाईम असेल त्यांनी हे नक्की वाचा, ॲग्रिकल्चरवाले म्हणून वाचा. ओके, त्याच्यानंतर दुसरं आहे ॲग्रोनॉमी. ॲग्रोनॉमीसाठी काय आहे एलमंडा रेड्डी सरांचं बुक आहे, किंवा रेड्डी आणि रेड्डी सरांचे बुक आहे. ओके, दोन्ही पण यूज केले जातात त्याच्यामध्ये. हे जे बुक आहे ते तुम्ही यूज करू शकता. त्याच्यानंतर वीड सायन्ससाठी OP गुप्ता सरांचं बुक आहे, ते यूज करू शकता तुम्ही. माझ्याकडे सगळे आहे त्याच्यामधले, तुम्हाला जर लागले तर घेऊन जावा. ओके, फक्त माघारी आणून द्या. प्लांट ब्रीडिंग त्याच्यामध्ये BD सिंग सरांचं आहे, किंवा पुंदन सिंग सरांचं पण येतं. ओके, त्याच्यानंतर जेनेटिक्स आहे, जेनेटिक्समध्ये BD सिंग सरांचं आहे, पुंदन सिंग सरांचं आहे. मी जे रेफर करतो ते BD सिंग सरांचं आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे इंट्रोडक्शन ऑफ सॉईल सायन्स DK दास सरांचं आहे, किंवा पाटील आणि माळी सरांचं आहे, जे की आपले महाराष्ट्राचे आहेत दोघं, त्यांनी लिहिलेलं आहे ते बुक. छान आहे ते बुक. म्हणजे हे बुक रेफर करण्यापेक्षा जे काही VD पाटील अँड माळी छोटं बुक आहे एकदम, ते जर तुम्ही रेफर केलं तर सॉईलसाठी वन ऑफ द बेस्ट बुक आहे. असा कंटेंट जरी उचलला तुम्ही, किंवा मी सॉईल जे शिकवतो ते मोस्ट ऑफ द त्या बुकमधून तुम्हाला सापडेल.
जे काही सॉईलचं लिहून देणार आहे ते बऱ्यापैकी 80% कंटेंट जो आहे तो तिथून तुम्हाला सापडेल. ओके, त्याच्यानंतर काय आहे प्लांट फिजिओलॉजी, पांडे आणि सिन्हा सरांचं बुक आहे किंवा विके जैन सरांचं बुक आहे याच्यामध्ये. ओके, ते तुम्ही रिफर करू शकता. याच्यामध्ये पांडे आणि सिन्हा सरांचं व्यवस्थित वाटतं. त्याच्यानंतर आहे इंट्रोडक्शन टू हॉर्टिकल्चर, एन कुमार सरांचं बुक आहे याच्यामध्ये, किंवा मग हँडबुक ऑफ हॉर्टिकल्चर वेगळं येतं आणि ॲग्रिकल्चर वेगळं येतं, ते तुम्ही रेफर करू शकता. हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर बाय ICR. हे जे काही POP विचारले जातात त्या POPसाठी काय आहे हे महत्त्वाचं आहे. कोणतं? हँडबुक ऑफ ॲग्रिकल्चर. ओके, या सगळ्या गोष्टी. त्यानंतर काय आहे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स आणि फार्म मॅनेजमेंट, त्याच्यासाठी VT राजू सरांचं बुक आहे छोटंसं, किंवा तमिळनाडू ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी जे आहे त्यांचं तुम्ही यूज करू शकता बुक, किंवा आचार्य रंगा युनिव्हर्सिटी आहे त्यांचं तुम्ही काय आहे ऑनलाईन जे नोट्स आहेत, सॉरी तमिळनाडूचं पण ऑनलाईन ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही रेफर करू शकता. ओके, त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपली 6 बुक आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पण तरी पण बऱ्याच जणांना असते की सर कुठून करायचं आहे. ओके, बघणार नाहीत पण असते सर कुठून करायचं आहे. ओके, कुठून करायचं आहे तर ते इथून करायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आहे ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन, सेम GL रे सरांचं बुक आहे, एकदम मस्त बुक आहे एक्सटेन्शनसाठी. काही जणांनी वाचलं असेल MCRच्या वेळेस वगैरे चुकून. ओके, त्याच्यानंतर आहे TNU आणि अँग्रूच्या नोट्स आहेत. ओके, त्याच्यानंतर सीड सायन्ससाठी AK जोशी सरांचं बुक आहे. त्याच्यानंतर प्लांट पॅथॉलॉजीसाठी सिंग सरांचं बुक आहे. ओके, आणि ह्या 2 युनिव्हर्सिटीच्या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल आहेत. त्याच्यामुळे तुम्ही कंटेंट आपला चेक करून बघा, सगळा कंटेंट तिथला नाही आहे. स्टँडर्ड रेफरन्स बुकमधून पण आपण बराचसा कंटेंट आपल्या नोट्समध्ये तुम्हाला दिलेला आहे. ओके, बऱ्याचशा नोट्समध्ये ह्या 6 कॉपी कंटेंट तुम्हाला सापडेल. तो काय ऑनलाईन सगळ्यांसाठीच अवेलेबल, तो तुम्ही गुगल सर्च केला की तिथं येणारच आहे. ओके, त्याच्यामुळे काय आहे आपल्या नोट्समध्ये तुम्हाला स्टँडर्ड मटेरियल दिलेलं आहे, बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कव्हर करून दिलेल्या आहेत. ओके, त्याच्यामधल्या काही ज्या गोष्टी नाहीत आहे त्या क्लाससाठी ठेवलेल्या आहेत, कारण की 2000 आणि 20,000 थोडासा फरक केलेला आहे. ओके, बॅचमध्ये आणि त्याच्यामध्ये. ओके, त्या सगळ्या गोष्टी आहेत, या बुक्स आहेत, हे वेगवेगळे बुक्स सगळे आहेत. तुम्हाला जर वाचायचे असतील तर माझ्याकडे ते अवेलेबल आहेत, घेऊन जावा वाचा, किंवा मग आपले 6 बुक्स वाचा, जास्त त्रास नसेल करून घ्यायचा तर. ओके, लवकरात लवकर ऑप्शनल कव्हर करायचा असेल तर. ओके, मग त्याच्यानंतर काय आहे हे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन आहे, जे की तुम्हाला दोन्ही याच्यामध्ये दिलेलं होतं. हे 5 वर्षाचं मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन 6 वर्षाचं आहे. ओके, त्याच्यामध्ये जर बघितलं, आता सगळ्यात महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे ह्याच्यामध्ये की हा जो ट्रेंड आहे हा बघा तुम्ही काही सब्जेक्ट्समध्ये चेंज होत चाललेला आहे. ओके, अगोदर ह्याच्यामध्ये कमी विचारलं जायचं, हळूहळू काय आहे तो वाढत चाललेला आहे. अगोदर जर बघितलं 19-20च्या आसपास फॉरेस्ट्री हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला फक्त एक क्वेश्चन विचारला जायचा. नंतर काय आहे त्याचं वेटेज वाढत चाललेलं आहे, कारण की दिवसेंदिवस जशी काही करंटमधल्या गोष्टी आहेत, ओके, किंवा करंटमध्ये ज्या गोष्टींचा इम्पॉर्टन्स वाढतो आहे त्या सब्जेक्टचं इम्पॉर्टन्स काय आहे वाढत चाललेलं आहे. काही गोष्टी ज्या आहेत जर बघितला तुम्ही अगोदर जास्त मार्करला विचारल्या जायच्या त्या काय आहेत कमी केलेल्या आहेत आयोगाने रिसेंटली. सॉईल सायन्स जे की तुम्ही मेजर सब्जेक्ट ज्याला म्हणता तो काय आहे तो तुम्हाला विचारला जातो. ऑनलाईनवाले कोण कॉल करत असले तर करू नका. ओके, त्याच्यानंतर काय आहे तुम्हाला महत्त्वाची गोष्ट काय आहे, ही जी गोष्ट आहे ही सध्या सर्वात महत्त्वाची आहे, सॉईल आणि वॉटर कॉन्झर्वेशन. ओके, जे काही ड्राऊटचं प्रमाण वगैरे वाढलेलं आहे किंवा सॉईलचं आणि वॉटरचं कॉन्झर्वेशन करणं, त्याच्यामुळे बघा दोन्ही सब्जेक्टचं वेटेज जे आहे ते रिसेंटली वाढलेलं दिसतंय. अगोदर काय आहे ते कमी होतं. ओके, त्याच्यानंतर इथं बघितलं तर काय आहे, इथं जनरली काय आहे आत्ता जास्त क्वेश्चन विचारायला लागलेले आहेत या दोन्हीवरती. ओके, कारण की बरेचसे विद्यार्थी काय आहे हे जे दोन सब्जेक्ट आहेत, इकॉनॉमिक्स असेल किंवा एक्सटेन्शन असेल, त्याला कमी वेटेज देतात आहे किंवा मायनर सब्जेक्ट म्हणून काय आहे निग्लेक्ट करतात आहे. त्याच्यामुळे काय आहे आयोगाकडे तुम्ही जो ट्रेंड फॉलो करता तो आयोगाकडे लवकर पोहोचलेला असतो आहे. मुलांनी हे केलेलं आहे, आयोगाने हे करायचं नाही. पेपर सेट करताना त्यांनी लिस्टच घेतलेली आहे, मुलांनी हे वाचलं हे वाचायचं नाही. मुलं कशातून करंट अफेअर वाचतात ते बाजूला ठेवून द्यायचं, ते बघायचंच नाही आहे. दुसऱ्या करंट अफेअरमधून आपल्याला काय आहे क्वेश्चन विचारायचं. असा आयोगाचा एक पॅटर्न आहे, तो आपल्याला काय आहे तो जर क्रॅक करायचा असेल काय आहे तर त्याच्यासाठी काय आहे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला बघावे लागतील. आयोग कसा शिफ्ट होतो आहे त्याच्यानुसार काय आहे हे ट्रेंडिंग आहे. ओके, त्याच्यानंतर काय आहे आत्ता जर बघितलं तुम्ही जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंग 70 मार्कला यावर्षी विचारलं गेलं होतं. त्याच्यानंतर फिजिओलॉजीचं वेटेज जे आहे ते तुम्ही वाढलेलं पाहायला भेटेल तुम्हाला. ओके, 70 मार्क आहेत. त्याच्यानंतर एंटोमॉलॉजी हे जे आहे यावर्षी त्यांनी कमी मार्कला विचारलं होतं, पण पॅथॉलॉजी जे आहे ते जास्त विचारलं होतं. फूड सिक्युरिटीचं जे काय आहे वेटेज आहे ते कंटिन्युअसली वाढत चाललेलं आहे. कमीत कमी तुम्हाला काय आहे एक क्वेश्चन मोठा त्याच्यावरती 100% असतो. त्याचबरोबर काय आहे तुम्हाला आता त्यांनी जसं तुम्हाला मी सांगितलं काय आहे हे जे छोटे सब्जेक्ट आहेत, आता हा 50 मार्काचा एक क्वेश्चन झाला आणि 10 मार्करचा राहिलेला कुठं विचारला आहे त्यांनी माहिती आहे का,
कंपल्सरीमध्ये विचारलेला आहे. अगोदर कंपल्सरीमध्ये येत नव्हता त्याच्यामधला क्वेश्चन. 8वा क्वेश्चन हमखास तुम्ही जर आयोगाचे क्वेश्चन पेपर जर हे केले, डाउनलोड केले ओके आर्काईव्हमधून UPSCच्या, तर ते काय आहे तुम्हाला तिथं सापडेल. 8वा क्वेश्चन हमखास तुम्हाला काय आहे फूड सिक्युरिटी ह्या टॉपिकवरती सापडेल. ओके, त्याच्यामुळे काय आहे 50-50 मार्काचं वेटेज तिथं दिसतंय. पण एक जो क्वेश्चन आहे ह्या वर्षामध्ये त्यांनी काय केलेला आहे, तो क्वेश्चन सोडून जो वरचे क्वेश्चन आहे 7वा 6वा आणि 5वा त्याच्यामध्ये विचारायला सुरुवात केलेली आहे. मग हे सगळे जे ट्रेंड आहेत हे आपल्या लक्षात आले पाहिजेत. हे मी सांगून नाही, ज्यावेळेस तुम्हाला ते ॲनालाइज व्हायला सुरुवात होतील त्या विजिबिलिटीने तुम्ही त्याच्याकडे पाहायला सुरुवात कराल त्यावेळेस काय आहे तुम्ही तो अभ्यास कराल. कारण की मी किती सांगणार आहे, जे आत्तापर्यंत आले तेपर्यंत सांगणार आहे. ओके, त्याच्या पुढचं काय आहे, कारण की आयोग इथपर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे काय आहे, आयोग तुम्हाला इथपर्यंत पोहोचवणार आहे. ओके, जनता काय आहे इथपर्यंत, हा जो गॅप आणि रिझल्ट इथं लागणार आहे, हा जो गॅप भरून काढायचा असेल तर तुम्हाला काय आहे रिसेंटच्या ट्रेंडनुसार चालावा लागेल. ओके, तो जो गॅप जो आहे तो 2 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष भरून निघत नाही. ओके, तुम्ही रिझल्टच्या आसपास पोहोचता, एका वर्षामध्ये तेवढं सॅच्युरेशन येतं आपल्या स्टडीचं, जनरल स्टडी असेल किंवा ऑप्शनल असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील प्रिलिमसाठी लागणार. रिझल्ट किती मार्काने राहतो, सांगणाऱ्यांचा 0.25 राहतो. पण जनरल जर बघितलं तर काय आहे 1 मार्क 2 मार्क 4 मार्क 10 मार्काच्या आसपास राहतो. असं नाही की रिझल्ट लागला आहे खूप आणि माझा 50 मार्कांनी 60 मार्कांनी रिझल्ट राहिला. असे रेअर असतात जे की अभ्यासच करत नाही, जे फक्त MPSC UPSC करतात जगाला सांगण्यासाठी. ओके, त्यांचा 50-60 मार्कांनी राहतो. पण जे की एक जर तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला असेल तर त्याच्यामध्ये रिझल्ट किती मार्कांनी राहतो, 2 मार्क 3 मार्क 4 मार्क. पण हे जे 2 आणि 4 मार्कचा विषय आहे हा मधला, हे 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष इझिली घेतात. कारण की तुम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत मागच्या वर्षात, त्यात जर परत करत असाल तर ते 4 मार्क भरून निघत नाही. त्याच्यासाठी काय आहे, ही जी स्ट्रॅटेजी आहे, हे जे ॲनालिसिस आहे हे तुम्हाला पाहावं लागेल. त्या ॲनालिसिसनुसार काय आहे तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ते करावे लागतील. ओके, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे महत्त्वाचं म्हणजे की जो आपला MPSC फॉरेस्ट्रीसाठी जो काही सिलेबस आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलचा तो बघा एकदा. ओके, ऑनलाईनवाले तुम्हाला ग्रुपला PDF शेअर केलेली असेल जुनी आपल्या कृषी प्रबोधन चॅनलवरती. तुम्ही जर टेलिग्रामच्या ह्याच्यामध्ये गेला फाईल्समध्ये तुम्हाला ती सापडेल. ओके, MPSC फॉरेस्ट्री ॲग्रिकल्चर ऑप्शनल सिलेबस त्याच्यामध्ये जर बघितला तो जर सिलेबस तुम्ही पाहिला तर त्याच्यामध्ये आत्ता आपण जस्ट सिलेबस पाहिलेला आहे म्हणून तो तुमच्या हातात दिलेला आहे. बघा बरेचसे पॉईंट जे आहेत त्याच्यामधलेच आहेत. ओके, किती पॉईंट्स आहेत अराउंड त्याच्यामध्ये 48 पॉईंट आहेत. ओके, लास्टपर्यंत जर बघितलं तर तेच पॉईंट्स रिपीट आहेत. जसं की इकॉलॉजीमध्ये बघितलं तर इकॉलॉजी इट्स रिलेव्हन्स टू मॅन, नॅचरल रिसोर्सेस, एअर, सस्टेनेबल मॅनेजमेंट, कॉन्झर्वेशन, फिजिकल आणि सोशल. ओके, क्लायमेट एन्व्हायरमेंट, क्लायमेट फॅक्टर वगैरे त्याच्यामध्ये दिलेलं आहेत. क्वेश्चन कुठं चेंज आहेत तुम्हाला जर बघितलं याच्यामध्ये. ओके, याच्यामध्ये ॲग्रोनॉमीमध्ये जर बघितलं तर एकच वर्ड चेंज झालेला आहे बघा. ॲग्रोनॉमीची पहिली लाईन, क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स ऑफ महाराष्ट्र. तिथं काय होते आपल्याला इंडियाचे ॲग्रो क्लायमॅटिक झोन होते. ओके, त्याच्यानंतर अजून कुठे चेंजेस झाले आता पॅकेजिंग प्रॅक्टिसेसमध्ये बघा. सिरियल, पल्सेस, ऑइल सीड, फायबर, शुगर, कमर्शियल आणि फॉडर क्रॉप्स आर ग्रोन ड्युरिंग खरीप आणि रब्बी सीझन म्हटलेलं त्यांनी. ओके, तिथं असं खरीप आणि रब्बी सीझनमध्ये काही दिलेल्या नव्हत्या गोष्टी तुम्हाला. ओके, याच्यामध्ये चेंजेस आहेत. ओके, त्याच्यानंतर 5 नंबरचा ॲग्रोनॉमीमधला पॉईंट बघा. कन्सेप्ट ऑफ मल्टिपल क्रॉपिंग, मल्टी स्टोरी, रिले, इंटरक्रॉपिंग अँड दिअर इम्पॉर्टन्स इन रिलेशन टू फूड प्रोडक्शन. ओके, मल्टिपल क्रॉपिंग म्हटलेलं आहे तिथं, पर्टिक्युलरच सांगितलेले आहेत त्याच्यामधल्या. तिथं काय म्हटलं होतं फार्मिंग सिस्टम आणि क्रॉपिंग सिस्टम म्हटलं होतं. ओके, सगळ्या इथं काय सांगितलेलं आहे मल्टिपल क्रॉपिंग, मल्टी स्टोरी क्रॉपिंग, रिले, इंटरक्रॉपिंग अँड दिअर इम्पॉर्टन्स इन रिलेशन टू फूड प्रोडक्शन. याच्यामध्ये पण सगळ्यात महत्त्वाचा आहे मल्टी स्टोरी. ओके, हा जो पॉईंट आहे तो याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. IFSला पण या टॉपिकवरती सगळ्यात जास्त क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला विचारले जातात. ओके, त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर सॉईल सायन्समधला पहिला टॉपिक मॉडर्न क्लासिफिकेशन ऑफ इंडियन सॉईल, मिनरल्स अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएंट. तिथं आपल्याला असा टॉपिक नाही आहे मॉडर्न क्लासिफिकेशन वगैरे इंडियन सॉईलचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर जर पाहिलं तर मला वाटतं ह्याच्यामध्ये चेंजेस आहेत. एक्सटेन्शनमध्ये बघा दुसरा पॉईंट फार्म मेकॅनायझेशन अँड इट्स रोल्स इन ॲग्रिकल्चर प्रोडक्शन अँड रुरल एम्प्लॉयमेंट हा जो टॉपिक आहे. ओके, त्याच्यावरती. त्याच्यानंतर लॅब टू लँड प्रोग्राम हा एक टॉपिक जो आहे तो बऱ्यापैकी चेंज आहे. ओके, असे काही जे टॉपिक आहेत तेवढेच चेंजेस आहेत कशामध्ये तर तुमचा जो काही फॉरेस्ट्रीचा सिलेबस आहे त्याच्यामध्ये. ओके,
या सगळ्या गोष्टी. मग ह्याच्यानुसार काय आहे आपल्याला दोन्हीचा अभ्यास करताना याच्यामध्ये काय आहे MPSC फॉरेस्ट्रीमध्ये आणि याच्यामध्ये थोडासा अँगलचा चेंज आहे विचारताना क्वेश्चनचा तुम्हाला. ओके, त्या दृष्टीनं काय आहे मग आत्तापासूनच अभ्यास करताना काय आहे कॉमन पॉईंट कोणते आहेत, वेगळे कोणते आहेत हे बघणं गरजेचं आहे. ओके, त्यावेळेस तुमचा काय आहे त्या दोन्हीच्या दृष्टीनं अभ्यास होईल. कारण की एकच सब्जेक्ट वाचतोय आपण, त्याच्यामधूनच काय आहे आपल्याला MPSC फॉरेस्ट्रीला लिहायचं आहे आणि काय आहे राज्यसेवेसाठी लिहायचं आहे. मग त्यावेळेसच काय आहे आपण जर टॉपिक माहीत असेल किंवा त्याचं सिलेबस माहीत असेल तर काय आहे आपण त्या दृष्टीनं अभ्यास करू शकतो. ओके, तो झाला काय आहे MPSC ॲग्रिकल्चरचा सिलेबस फॉरेस्ट्रीसाठी. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे तो बॉटनी ऑप्शनल. सिलेबसला कमी नाही आपल्याकडे, टेन्शन नका घेऊ. ओके, याच्यामध्ये बघा आता काही ओव्हरलॅपिंग सापडतंय का टॉपिक्सचं. ओके, बॉटनीचा सिलेबस ऑनलाईनवाले बघा, सेल बायोलॉजी इथं जास्त डीपमध्ये दिलेलं आहे. तेच काय आहे पॉईंट त्यांनी काय केलेले आहेत, ते जे मोठे मोठे पॉईंट दिलेले आहेत आपल्याला तिथं त्याचे काय आहे थोडंसं त्याच्यामधले सब पॉईंट इथं दिलेले आहेत. आता सेल आपल्याला प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक तिथं पण पाहिजे, पण त्याचं इथं काय सांगितलेलं आहे प्रोकॅरियोटिक यूकॅरियोटिक स्ट्रक्चरल आणि अल्ट्रास्ट्रक्चरल डिटेल्स. ओके, त्याच्यानंतर काय आहे सेल वॉल सांगितलेलं आहे ECM खाली. ओके, त्या सगळ्या गोष्टी क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. ओके, त्याच्यानंतर काय आहे रायबोझोम्स, न्यूक्लियस आहे, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लियर पोर कॉम्प्लेक्स आहे. ओके, ह्या जो गोष्टी जरा इथं काय आहे डीपमध्ये आहेत कशामधल्या सेल बायोलॉजीमधल्या. ओके, त्याच्यानंतर अजून कुठं आहे ओव्हरलॅपिंग सिलेबस जर बघितला तर तुम्ही इकॉलॉजीमध्ये थोडासा त्याचा पार्ट आहे, एवढा जास्त नाही आहे, जो 5वा पॉईंट आहे सिलेबसचा तो. त्याच्यानंतर खाली फिजिओलॉजी आहे 6वा पार्ट. ओके, वॉटर रिलेशन, मिनरल न्यूट्रिशन, आयन ट्रान्सपोर्ट, C3 C4 तेच दिसतंय, रेस्पिरेशन आहे, एन्झाईम कोएन्झाईम आहेत. ओके, त्याच्यानंतर काय आहे फोटोपिरियडिझम आहे, फ्लावरिंग आहे, वर्नलायझेशन, सिनेसन्स ह्या ज्या गोष्टी आहेत त्या. ओके, एवढ्या साऱ्या काय आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्लांट ब्रीडिंगचा सिलेबस बघा तुम्ही, बायोटेक्नॉलॉजी आणि बायोस्टॅटिक, त्याच्यामध्ये ब्रीडिंग मेथड आहेत वेगवेगळ्या, इंट्रोडक्शन, सिलेक्शन, हायब्रिडायझेशन, पीडिग्री, बॅकक्रॉस, मास सिलेक्शन, बल्क मेथड. त्या ज्या आपण तिथं पाहिलेल्या आहेत तिथं फक्त बल्क मेथड नव्हती आपल्याला, याच्यामध्ये त्यांनी बल्क मेथड इन्क्लूड केलेली आहे. ओके, मेल स्टेरिलिटी, हेट्रोसिस होतं आपल्याला तिथं. त्याच्यानंतर अपोमिक्सिस तुम्हाला इकडं जे आहे ते हॉर्टिकल्चरमध्ये कव्हर केलं जातं. ओके, ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ओके, किंवा जेनेटिक्समध्ये वरती जर बघितलं तर काय आहे सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स आहे, सेक्स क्रोमोझोम्स आहेत, सेक्स लिंक इनहेरिटन्स, सेक्स डिटर्मिनेशन, त्या सगळ्या गोष्टी, लिंकेज आहे, क्रॉसिंग ओव्हर आहे. ओके, या ज्या गोष्टी आहेत. मग RNA वगैरे ते मटेरियल आहे, त्याचं इव्होल्युशन आहे, त्या सगळ्या गोष्टी. मग ह्याच्यामधल्या काय आहे बेसिक गोष्टी तर किंवा बेसिक कन्सेप्ट जरी इथं काय आहे तो डेप्थमध्ये आहे बॉटनीमध्ये, पण बेसिक का आहे आपण ते काय आहे ॲग्रिकल्चर ऑप्शनलमध्ये UPSC असेल किंवा राज्यसेवा असेल दोन्हीमध्ये पाहिलेला आहे. या सगळ्या काय आहेत गोष्टी आहेत कशाच्या तुमच्या सिलेबसमधल्या. ओके, उद्या काय आपल्याला चालू करायचं आहे तर आपण जेनेटिक्स चालू करूया. जेनेटिक्समध्ये काय आहे सेल टॉपिक जो आहे तिथपासून आपली सुरुवात असेल. जेनेटिक्समध्ये कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत काय त्या टॉपिकवरती अगोदर क्वेश्चन कोणते विचारलेले आहेत ते पाहायचं आणि त्याच्यानंतर काय आहे आपल्याला तो टॉपिक जो आहे तो सुरुवात करायचा आहे. एक अराऊंड काय आहे याच्यामध्ये 3 ते 4 लेक्चर होतील सेलचे, त्याच्यावरती व्यवस्थित तुम्हाला तो टॉपिक आहे जेनेटिक्सचा सगळा लिहून दिला जाईल टॉपिक. सेकंड पेपरचे जवळजवळ सगळे टॉपिक जे आहेत ते तुम्हाला काय आहे मोस्टली लिहून दिले जातील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. ओके, तेवढ्या सगळ्या गोष्टी आहेत आजच्या लेक्चरच्या. ओके, आज आपण थांबूया लवकरच थोडंसं. उद्यापासून काय आहे कारण की आज जर टॉपिक घेतला तर तो संपणार नाही, मग उद्यापासून काय आहे आपण मेन कोर सिलेबस जो आहे तो चालू करूया. ज्यांना कोर लेक्चरला यायचं होतं त्यांना पण सांगा की मेन लेक्चर जे आहेत ते चालू होणार आहेत. ओके, जेनेटिक्सचे. ओके, ऑनलाईनवाले लेक्चर झालेलं आहे. उद्या जेनेटिक्स टॉपिक चालू होईल. ओके.